वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. एक दोन सूचना द्यायच्या आहेत त्या देतो. तत्पूर्वी या एका वेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास करत आहोत. एकूण 57 गट तयार झालेले आहेत. या गटांना व्यवस्थित मॉनिटर करता यावं यासाठी आपण 10 गटांवर एक एक समीक्षक नेमलेला आहे. ज्या ज्या गटप्रमुखांना अद्यापही त्यांच्या गटामध्ये परस्पर संवादी सत्र घेण्यामध्ये काही अडचणी असतील, काही लोक प्रतिसाद देत नसतील तर रिप्लेसमेंट देण्याची व्यवस्था आहे. त्या गटप्रमुखांना गटप्रमुख म्हणून काम पाहणं कठीण असेल त्यांना गटप्रमुख म्हणून सुद्धा बदलण्याची आपण व्यवस्था करतो आहोत. त्यामुळे ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी आपापल्या 10 गटांवर जे समीक्षक नेमलेले आहेत त्या समीक्षकांनी 10 गटप्रमुखांचे गटप्रमुख गट क्रमांक 1 ते 6 असे स्थापन केलेले आहेत. आपल्या अडचणी गटप्रमुख सर्व गटप्रमुखांना कळवाव्यात, गटप्रमुखांनी समीक्षकांना कळवाव्यात. त्या माध्यमातून जास्तीत जास्त सुरळीतपणा या वर्गामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करूया. आज आपण मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाच्या माध्यमातून श्लोक क्रमांक 4 ते 10 असे 7 श्लोक अभ्यासणार आहोत. अध्यात्म अनुकूल नैतिक जीवन कसं असावं याची खूप छान सुरुवात समर्थांनी या श्लोकांच्या माध्यमातून केलेली आहे. आणि आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून आदरणीय प्रमोददादा वाळवेकर उपलब्ध आहेत. मी शुभदाताईंना विनंती करतो की त्यांनी प्रमोददादांचा परिचय करून द्यावा. शुभदाताई. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांचं या समूहावरती स्वागत. आदरणीय प्रमोदजींचं सुद्धा स्वागत. हे जे आपल्याला मार्गदर्शक म्हणून आज लाभलेले आहेत ते व्यवसायाने इंजिनियर आहेत. BE कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग असं त्यांनी घेऊन डिग्री संपादन केलेली आहे. लौकिक ते सध्या नोकरी करत आहेत. 20हून अधिक वर्ष त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये प्रिन्सिपल ग्रुप इंजिनिअरिंग मॅनेजर या पदावर त्यांनी यशस्वीपणे कार्य केलेलं आहे. अनेक वर्ष ते अमेरिकेमध्ये राहून 2013 पासून ते मातृभूमीत म्हणजे भारतामध्ये आलेले आहेत. सध्या ते हैदराबादमध्ये स्थायिक आहेत. याचबरोबर म्हणजे लौकिकाबरोबर अलौकिक विद्येचाच म्हणजेच योगाभ्यास योग प्रशिक्षक करतात. नाद ब्रह्मासाठी म्हणून तबला वादनाचा ते तबला वादक म्हणून आहेत. आदरणीय सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख म्हणजेच आपले काका यांच्याकडून त्यांचा अनुग्रह झालेला आहे. डॉक्टर काकांचं आणि आदरणीय परमपूज्य मंदाताई गंधे अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी परमार्थाचं श्रवण अध्ययन त्यातील ज्या शंका आहेत त्या दूर करून ते त्यामध्ये वेदांत अभ्यास झालेला आहे. अद्वैत वेदांतावरती वरचे ग्रंथ भगवद्गीता तसेच महाराष्ट्रीयन सर्व संत यांच्या वाङ्मयाचा अभ्यास ते 2015 पासून करत आहेत. त्या अभ्यासाला जसा आपला वर्ग चालतो तसाच त्यांनी हैदराबादमध्ये वेदांत अभ्यास वर्ग स्थापन करून त्यामध्ये विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.
याचबरोबर जे ग्रंथ हे प्रतिपादन करतात असे दासबोध, रामकथा, एकनाथी भागवत इत्यादींचं ह्या ग्रंथांचं नियमितपणे चिंतन वर्ग, मनन वर्ग ते घेतात. मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही भाषेमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे. सज्जनगड, भक्तियोग इत्यादी विविध मासिकातून, नियतकालिकामधून ते आध्यात्मिक आपले विचार मंथन सर्वांसमोर मांडत असतात. असे अत्यंत बहुश्रुत असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या सुरुवातीलाच म्हणजे मनाच्या श्लोकाचा आपण जो अभ्यास सुरू केलेला आहे त्याच्या सुरुवातीलाच हे वक्ते लाभले आहेत. म्हणजे आपल्या कन्सेप्ट क्लिअर होऊन आपल्याला पुढे वाटचाल करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे. सर्वांच्या वतीने मी प्रमोद दादांचं स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार आम्हाला सांगावेत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतो ऐकू सगळ्यांना? हो येतोय. ओके, व्हेरी गुड. श्रीराम जय राम जय रामची सुंदर धून आत्ता झालेली आहे. तरी पण प्रथेप्रमाणे आपण एक दोन नमनाचे श्लोक म्हणू आणि प्रारंभ करू. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजांसे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मिका सायखामान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व श्रोतृवर्गाला सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विषय मोठा आहे. मनोबोधातील 4 ते 10 असे 7 श्लोक एका तासात विचारात घ्यायचे आहेत. आवाका मोठा आहे, त्यामुळे थोडा बहुत उड्या मारणार आहे याचा आधीच प्रतिपादन करतो. तरी पण सगळ्या श्लोकांना टच करायलाच पाहिजे असा अट्टहास न धरता सुद्धा सगळ्या श्लोकांचा आपण थोडक्यात विचार करू आणि जे मुख्य संकल्पना ज्या आहेत या श्लोकांमधून सांगितलेल्या त्यांचा जरा जास्त विचार करू. मनाच्या श्लोकांमध्ये सगळ्यात उपदेश जो केलेला आहे तो मनाला केलेला आहे आणि या मनाच्या श्लोकांचा आपण सगळे मिळून अभ्यास करत आहात. ही अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय गोष्ट आहे. आज परमार्थ मार्गाला लागणारे लोक फार कमी असतात. विचार करणारे आणि सुरू करून नंतर टिकणारे लोक फार कमी असतात. पण जे मन ज्याला प्रसन्न करण्याकरता म्हणून तुकाराम महाराज सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं तुकाराम महाराज म्हणतात. ते मन, त्या मनाला प्रसन्न करणं, त्या मनाला प्रसन्न ठेवणं हे खूप कठीण आहे. हे अत्यंत कठीण आहे. जो मनाला जिंकतो त्यांनी सगळं जग जिंकलं असं म्हणतात. जो मनाला जिंकतो त्यांनी सगळं जग जिंकलं असं म्हणतात. काही प्रश्न आहेत कोणाला? मायक्रोफोन म्हणतात. मायक्रोफोन कोणता आहे? म्यूट नाही केलेलं आहे बहुतेक. तर भगवंताची असलेली ही एक विभूती, इंद्रियाणाम मनश्चास्मी असं भगवंत स्वतः म्हणतात. सगळ्या इंद्रियांमध्ये मी आहे. ही मनाची जी विभूती आहे ते भगवंताचीच आहे जणू काही. म्हणजे भगवंताची विभूती आहे मन. आता हे जे मन आहे हे एक इंद्रिय आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी. जे इंद्रिय आहे
ते इंद्रिय हे साधन आहे, ते करण आहे, साध्य नाही. मनाला प्रसन्न करणं हे साध्य नाहीये. मनाला प्रसन्न केल्यानंतर काय होणार आहे ते साध्य आहे. मनाला प्रसन्न करणं, मनाला ताब्यात ठेवणं, मनाला जिंकणं हे झाल्यानंतर पुढे खरा प्रवास सुरू होतो. म्हणून सगळ्यात बेसिक पहिले मनाला आटोक्यात आणणं जे अत्यंत कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सगळा इंद्रिया हे मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. सगळ्यात प्रधान असं जे आहे ते मन आहे, इंद्रियांमध्ये प्रधान. दशेंद्रिय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दशेंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. पण त्या 5 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांच्याही पेक्षा वरती प्रधान असलेलं असं हे अजून एक इंद्रिय, ज्याला मन असं म्हणतात. या मन आवाज गेला, म्यूट झाला तुमचा आवाज. ओके, कोणीतरी सगळ्यांनाच म्यूट केलं, त्याच्यामुळे मी पण म्यूट झालो बहुतेक. धन्यवाद. आता येतो ऐकू मला वाटतं आवाज सगळ्यांना. हो हो येतोय. ठीक आहे. हो येतोय. तर आपला विषय चाललाय इंद्रियानाम मनश्चास्मी. असं भगवंत म्हणतो, मन हे भगवंताची विभूती आहे आणि हे मन जिंकण्यास अत्यंत कठीण आहे. आणि 11वं असं इंद्रियाला म्हटलेलं आहे. दशेंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय जे सोडले तर हे 11वं इंद्रिय असं प्रधान असं हे इंद्रिय आहे. या मनाला जर का आपण सांभाळलं, या मनाला जिंकलं, तर बाकीच्या 10वर स्वाभाविकपणे प्रभुत्व गाजवता येतं. म्हणजे त्यांना आटोक्यात आणता येतं, त्यांना आपल्या काबूत ठेवता येतं. हा प्रश्न इथे असा आहे की या मनाला काबूत आणायचं कसं. ते काबूत आणण्याकरता किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता त्या मनाचं कार्य काय आहे हे समजून घेतलं तर मनाचा वापर कसा करायचा हे आपल्याला नीटपणे कळेल. कुठली गोष्ट नीट समजून घेतली, नीट समजून आतमध्ये उतरवली तर त्या गोष्टीचा वापर करणं सोपं पडतं. हे आपण मागे पण बघितलेलं आहे. मन जे आहे हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बसलेलं आहे. एकीकडे आहेत इंद्रिय, मध्ये आहे मन आणि तिसरीकडे आहे बुद्धी. बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्ये मनाची संकल्पना आहे, मनाची जागा आहे. जे इंद्रिय असतात ते इंद्रिय बाहेर धावतात, म्हणजे विषयांकडे प्रवृत्त होतात, विषयांकडे आकृष्ट होतात. विषयांकडे मिळालेले जे अनुभव, जे विषयाचे भोग, त्याच्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या मनाच्या मार्फत बुद्धीपर्यंत येतात. बुद्धीमध्ये काय असतं, वासना असतात, त्या बुद्धीमध्ये असतात. बुद्धीचं काम काय आहे, बुद्धीचं काम फक्त डिसिजन मेकिंग एवढंच असतं. बुद्धीला निर्णय घ्यायचे असतात. तर बुद्धीला जे निर्णय घ्यायचे असतात ते बुद्धी कुठल्या निर्णय घेते, ते वासनानुसारी निर्णय घेते. वासनानुसारी म्हणजे वासनेला अनुकूल असे निर्णय बुद्धी देते. म्हणून जेव्हा वासना ज्या असतात त्या वासनांनी एक स्ट्रॅटेजिक लोकेशन ठेवलेलं आहे त्यांचं, ते म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी घर करून जातात. वासनांचं जे घर आहे, आपल्या मनात अनेक निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या बुद्धीच्या ठिकाणी राहतात आणि मग बुद्धीला त्याप्रमाणे ते निर्णय घेण्यास भाग पडतात. आणि हे जे निर्णय आहेत हे बुद्धीने घेतलेले निर्णय हे मनामार्फत इंद्रियांपर्यंत पोहोचवले जातात. आणि मग मन सांगतं त्याप्रमाणे सगळे इंद्रिय त्या रूपाने त्या वासनांच्या पूर्ती करतात, त्या विषयाच्या प्राप्ती करतात, त्या विषयाच्या उपभोगा करता इंद्रियांना प्रवृत्त करतात. आणि मग हा जो देह आहे, आपली जी इंद्रिय आहेत ती त्या विषयांच्या करता धावतात. वासनांचा रेटा हा असा इकडून इकडे आहे, बुद्धीकडून मनामार्फत इंद्रियांकडे, असा हा वासनेचा रेटा एकीकडनं आहे. आता हा जो रेटा आहे याला बदलून दुसऱ्या प्रकारे, म्हणजे शास्त्रानुसारी जीवन आपल्याला जगायचं असेल, संतानुसारी म्हणजे संतांनी सांगितलेल्या वचनांप्रमाणे जर का आपल्याला जीवन जगायचं असेल तर आपल्याला इंद्रियांमार्फत शास्त्राचे निर्णय इंद्रियांच्या तर्फे मनामार्फत बुद्धीपर्यंत पोहोचवावे लागतात. आपण जे शास्त्र वाचतो
हे वाचताना इंद्रिय कामात येतात. आपण जे शास्त्र ऐकतो, प्रवचन कीर्तन ऐकतो, त्याच्यामध्ये इंद्रिय कामात येतात. जे श्रवण करतो, जे बघतो, जे वाचतोय, त्या इंद्रियांच्या मार्फत मिळालेले हे जे नवीन संस्कार आहेत शास्त्राचे, ऐकूया लागला. ते मनामार्फत आपण बुद्धीला पोचवतो. हे मनच असतं जे इकडून तिकडे घेऊन जाण्याचं काम करतं. हा जो टू वे ट्रॅफिक आहे ना, शास्त्राचे निर्णय इंद्रियांनी वाचलेले कळलेले हे मनामार्फत बुद्धीपर्यंत पोचवायचे, आणि इकडचे जे वासनेचा जो रेटा आहे त्याला हळूहळू आठवत आणायचा, हाच या आजच्या चिंतनाचा मुख्य विषय असणार आहे. एकदा हे कळलं, मनाचं हे काम कळलं की मनाला आवर घालण्याकरता काय करायला पाहिजे हे लक्षात येतं. संतानुसारी आणि शास्त्रानुसारी निर्णय मनाने ताबडतोब आणि रोज नित्य जर का पुरवले तर बुद्धीवरच्या वासनांचा जोर हळूहळू कमी होतो, बुद्धींवरच्या वासनांचा रेटा हळूहळू कमी होतो, आणि त्याप्रमाणे आपली बुद्धी शुद्ध व्हायला लागते, आणि नंतर हळूहळू बुद्धी शास्त्रानुसारी निर्णय घ्यायला कामाला लागते. हे जर का जमलं तर आपलं परमार्थामध्ये कल्याण होण्याची शक्यता निर्माण होते. कल्याण होतं असं म्हणत नाही मी, कल्याण होण्याची शक्यता निर्माण होते असं म्हणतो. सोपं आहे. सगळ्यात महत्वाचा निर्णय जे शास्त्र आपल्याला सांगतं ते, जग मिथ्या आहे, जीव मिथ्या आहे, आणि जीवाचं जे मुख्य स्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप आहे. मी जो आहे तो ब्रह्मरूप आहे, आत्मरूप मी आहे, हे समजून घेण्याचं काम शास्त्र सांगतं. माझा जो अनुभव असतो वासनेमुळे निघालेला, तो अनुभव मला सांगतो की जग सत्य आहे, मी म्हणजे हा देह आहे, मी करता आणि भोगता आहे. हे माझे जे वासनानुसारी जे निर्णय आहेत ते माझे निर्णय, याला बदलून शास्त्रानुसारी निर्णय जे आहेत, जे आपण आता बघितले, जीव ब्रह्मैवनापरा, हा जो निर्णय आहे शास्त्र सांगतं आपल्याला, तो निर्णय आपल्या बुद्धीमध्ये दृढ बसवण्याचं काम करायचं आहे आपल्याला. अंतःकराचे 4 घटक आणि त्यांचा विषय आपण आज बघू नाही. एवढा आपल्याला प्लॅटफॉर्म एवढं बेसिक कळलं की आपण पुढे जाऊ शकतो. 3ऱ्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जनी तोची तो मानवी धन्य होतो. कोण कोण मानवी धन्य होतो? जो सदाचारी राहतो तो, जो सदाचारा हा थोर सांडू न येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. आता सदाचार जो सांडत नाही तो धन्य होतो असं म्हटलेलं आहे. धन्य कोणाला म्हणावं, जीवनाचं सार्थक काय कशामुळे आहे हे सांगितलं आहे समर्थांनी 3ऱ्याच श्लोकामध्ये. जो सदाचारी आहे, जो सदाचार संपन्न आहे, तो धन्य होऊ शकतो. आता सदाचार प्राप्त करण्याकरता म्हणून पुढचे 5-7 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये समर्थांनी काय काय करायला पाहिजे आणि काय काय करायला नको या दोन्ही गोष्टींचा आढावा घेतला आहे. जो छान शिक्षक असतो ना, तो काय करतो, कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे तर सांगतोच, पण त्याचबरोबर काय करायला नको हे सुद्धा सांगतो. आणि तसंच समर्थांनी इथे केलेलं आहे. काय करायला पाहिजे हे सांगतात आणि काय करायला नको हेही सांगतात. दोन्ही ऐकणं फार महत्वाचं असतं, दोन्हींचा उपयोग करणं फार महत्वाचं असतं. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको रे, मना अंतरी सार विचार राहू. 4था श्लोक आपण प्रारंभ करतो आहोत. मना वासना दुष्ट कामा नये रे. ही वासना जी असते, ही वासना, या वासनेला दुष्ट म्हटलेलं आहे. आपण आत्ताच बघितलं, वासना आपल्या बुद्धीला प्रभावित करते आणि बुद्धीकडून विषयांकडे आकृष्ट होत जाते. आता मनामध्ये 2 प्रकारच्या वासना येतात, शुभ आणि अशुभ अशा वासनांचा जोर आपल्या मनामध्ये चित्तामध्ये निर्माण होत असतो. त्यातल्या अशुभ वासनांना आटवून टाकायचं, त्यांना जिरवून टाकायचं, आणि ज्या शुभ वासना आहेत त्यांना प्रवाहित करायचं. शुभ संकल्प मस्तू असं म्हणतो आपण, बरोबर की नाही? जे शुभ विचार आहेत, जे चांगले विचार आहेत, त्यांना धरून ठेवायचं, त्यांना प्रवाहित करायचं. थिंक पॉझिटिव्ह. कंपनीमध्ये किंवा इंग्लिश वाङ्मयामध्ये थिंक पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह थिंकिंग नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. निगेटिव्ह थिंकिंग का करायचं नाही कोणी पण विचारेल. निगेटिव्ह थिंकिंगने काय होतं? फुकट चिंता वाढते, काळजी वाढते. थिंक पॉझिटिव्ह.
पण आपल्या मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपण पॉझिटिव्ह थिंकिंग फार कमी करतो आणि निगेटिव्ह थिंकिंग वरच जास्त भर देतो. उदाहरणार्थ, इथून मला कुठे गावाला जायचंय, गावाला जायचंय म्हटल्यानंतर गावाला जायचं, तिकीट काढूया आणि गावाला जाऊया असा विचार करून थांबावं, तशा पद्धतीने प्रयत्न करावे. एवढ्यावर होत नाही. तिकीट काढून गावाला जायचं म्हटल्यानंतर व तिकीट मिळेल की नाही, तिकीट महाग मिळेल का, मला जे हवं ते तिकीट त्या क्लासमध्ये मिळेल का, त्या दुसऱ्या क्लासमध्ये मिळेल, इतके सगळे प्रश्न आपण उपस्थित करतो. आणि मग मिळेल की नाही, होईल की नाही, या प्रश्नांच्या चिंतेमध्ये आणि काळजीमध्ये वाहावत जातो. अगदी कारण नसताना वाहावत जातो. म्हणून थिंकिंगला प्रॉब्लेम नाहीये, विचार संकल्प यांना प्रॉब्लेम नाहीये. पण त्याचबरोबर जे निगेटिव्ह थिंकिंग आहे, ज्या अशुभ वासना आहेत, ज्या अशुभ इच्छा आहेत, ज्या विकल्प निर्माण करतात, त्यांना आठवून टाकायचं. आता आठवून टाकायचं म्हणजे काय हा प्रश्न पडतो. आठवून का टाकायचं? ज्या वासना असतात ना आपल्या, त्यांना बांध घालून ठेवणं तर त्या साचत जातात. आपल्या मनामध्ये खूप सगळ्या विविध प्रकारच्या वासना, विविध प्रकारच्या इच्छा येत असतात. आपण थोडा वेळाने विचार करू यांचा अजून. पण त्यांना सारखं मारणं हे योग्य नसतं. नुसतंच मारलं, इच्छा मारत राहणं हे योग्य नसतं. कधी कधी त्या इच्छेची पूर्ती किंवा त्याला वाट करून द्यावी लागते. त्याचं काय, तुंबल्यासारखं होतं. जसं पाणी तुंबून राहतं आणि एकदम खूप वाढत 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 जाऊन एक दिवस असं येतं की तो बांध फुटतो. आणि जेव्हा बांध फुटतो त्यावेळेला पूर येतो. अगदी त्याप्रमाणे त्या वासनांचा जो रेटा असतो, तो जर का रेटा असा फुटला तर त्या रेट्याच्या प्रवाहामध्ये आपण वाहवत जातो. म्हणून योग्य त्या माफिक त्या प्रवाहामध्ये धर्माच्या आणि नीतीच्या माहितीमध्ये आपण आपल्या वासनांची पूर्ती करायला पाहिजे. शुभ वासनांची पूर्ती करायला पाहिजे आणि अशुभ वासनांचा मात्र पूर्ती करणं नको, अशुभ वासनांच्या मागे लागायला नको. म्हणून समर्थ म्हणतात, मना वासना दुष्ट कामा नाही रे. वासना नको, खरं म्हणजे इच्छाच नको. विवेकानी आणि वैराग्यानी आपल्या इच्छांची पूर्ती करणं किंवा इच्छांचा निचरा करणं, काढून टाकणं इच्छा आपल्या मनातल्या, हे खरं म्हणजे परमार्थशास्त्राचं ध्येय आहे. पण आपलं होतं काय की खूप कठीण जातं ते. इच्छा इतक्या असंख्य मनामध्ये असतात की त्या विषयांच्या भोगाच्या इच्छा आपल्याला नेहमी पापाचरणाकडे प्रवृत्त करतात. विषयांच्या भोगाच्या इच्छा इतक्या तीव्रतम असतात की त्या आपल्याला पापाचरणाकडे प्रवृत्त करतात. जे करायला नको ते आपण करतो, जे पाहायला नको ते आपण पाहतो, जे खायला नको ते आपण खाण्याची इच्छा आपल्याला होते, जे प्यायला नको ते पिण्याची इच्छा आपल्याला होते. आणि असं जेव्हा होत जातं तेव्हा शास्त्र सांगितलं असतं अपेयपान करू नये, मांसाहार करू नये. पण तरी सुद्धा इच्छा, वासना किंवा संगत यांच्या जोरामध्ये आपण वाहवत जाऊन काय नको ते करून बसतो. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्यालाच दुःख होतं. आपल्या अंतःकरणाची शुचिता जर का सांभाळायची असेल तर आपल्याला या दुष्ट वासनांचा, अशुभ वासनांचा त्याग करणं आवश्यक आहे. मनात सुद्धा अशी इच्छा येता कामा नये. मनात सुद्धा अशी इच्छा आहे, मनात आली इच्छा एखाद्या पापाच्या किंवा विषयाच्या भोगाची मनामध्ये इच्छा आली तरी हरकत नाही. कलियुगामध्ये मानसिक पापाला पाप म्हटलेलं नाहीये. पण शारीरिक कर्म जर का केलं तर ते निश्चित पाप घडतं आणि ते पाप शिक्षेस पात्र होतं, दुःखास कारणीभूत होतं. कुठलीही पाप वासना आपल्या मनामध्ये येऊ देत. रामकृष्ण हरी, डॉक्टर काका नेहमी सांगतात, रामकृष्ण हरी हे जर का खोडरबर वापरलं तर त्यांनी त्या अशुभ वासनांना लगेच बाजूला काढता येतं. त्या खोडरबरनी ते आलेल्या वासना खोडून टाकता येतात. ते रामकृष्ण हे खोडरबर वापरलं तर, पण वासनांच्या प्रवाहात गुंतून गेलो आणि सतत काही ना काही इच्छापूर्तीच्या नादात, विषयासक्तीच्या नादात रमत राहिलो तर आयुष्य हातचं निघून जातं आणि आपलं चित्त शुद्ध होत नाही. शुभ संकल्प जर का असतील, ईश्वराचे संकल्प जर का असतील, आपल्या मनामध्ये शुभ वासना जर का असतील तर त्या वासनांची पूर्ती किंवा त्याप्रमाणे कार्य करणं हे आवश्यक आहे. मन जात असेल तर जाऊ दे, पण शरीर जाऊ नको. संत कबीरांचा फेमस दोहा आहे, मन जाता है तो जात ते मत जाने दे शरीर, नाही खींची कमान तो कहां से छूटेगा तीर.
म्हणून शरीराला आणि पर्यायाने आपल्या मनाला, कारण मनोबोधामध्ये मनालाच आवरायचं आहे, म्हणून मनाला सुद्धा पहिले शरीराला आवरायचं आणि मग मनाला सुद्धा शम आणि दम या दोन्हीच्या साहाय्याने आपण धर्माच्या मार्गे लावायचं. पुढचा आहे धर्मता आणि नीती सोडू नको हो. धर्म आणि नीती या दोन गोष्टींचा फार मोठा वाक आहे. आपण थोडक्यात विचार करणार आहोत आज. धर्म आणि नीती या कालानुरूप बदलतात. धर्म हा कालानुरूप बदलणारा आहे. जो धर्म, जे नियम आपण म्हणतो, जे विधिनिषेध आपण मानतो, जी समाज व्यवस्था आजच्या काळाप्रमाणे जी आपण मानतो, त्यातले काही नियम सतत बदलणारे असतात. उदाहरण म्हणून बघू फक्त आपण आता एक. काही वर्षांपूर्वी राजाला शिकार करण्याचा अधिकार होता. क्षत्रिय लोक, राजे लोक शिकार करत असत. आता हाच नियम शिक्षेस पात्र होतो, हा गुन्हा ठरतो. आज जर का तुम्ही जंगलात जाऊन श्वापदांची, अभयारण्यात जाऊन श्वापदांची हत्या केली, शिकार केली, तर निश्चितपणे गुन्हा ठरतो तो. म्हणून जुने जे काही कालानुरूप क्षत्रियांकरता म्हणून किंवा राजांकरता म्हणून जे काही नियम होते ते आता कालबाह्य झालेले आहेत. आजचे एक नवीन नियम निघालेले आहेत. रस्त्यांवर जाताना ट्रॅफिक रूल्स पाळणं, सांभाळणं हा साधा नियम आहे. धर्माचं पालन करणं, विधिनिषेधांचं पालन करणं, नीती अनितीचं पालन करणं, नीतीचं पालन करणं, माफ करा, हे कुठल्या पद्धतीने आपण बघणार आहोत. समाजामध्ये प्रत्येक गोष्ट ही काहीतरी एक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था टिकवण्याकरता म्हणून केलेली असते. त्या सामाजिक व्यवस्थेला बाद देऊन आपल्याच मनाने अनिर्बंध जीवन जगणं असं जर का असेल तर ते नीतीच्या आणि धर्माच्या बाहेरच मान्य केलेलं आहे. ट्रॅफिक रूल्स जर का आपण बघतो, त्याच्यामध्ये कळलं की डाव्या बाजूनी गाडी चालवायची, लाल दिवा असेल तर गाडी थांबवायची. साधे नियम आहेत. समाजाची व्यवस्था, ट्रॅफिकची व्यवस्था नीट राहावी म्हणून केलेले हे रूल्स अँड रेग्युलेशन्स, विधी निषेध हे असे आहेत. पण ते जर का आपण मोडले आणि अनिर्बंधपणे पाहिजे तिथे, पाहिजे त्या वेळेला, पाहिजे त्या स्पीडनी, वाटेल तशी गाडी चालवली तर काय होणार आहे आपण सगळे जाणताच. म्हणून अशा प्रकारची कुठलीही धर्माच्या, म्हणजे धर्म आणि नीतीच्या बाहेरचं जीवन जगायचं असेल तर ते आपल्याला दुःखावह आणि परिणामी अत्यंत कष्टप्रद असं जीवन आपल्याला येणार आहे. म्हणून नीतीनी जीवन जगणं हे काही सांगायची खरं गरज नाही. एक बघा, कोणी चोर असेल, चोरी करू नये, असत्य भाषण करू नये, दुसऱ्यांची निंदा करू नये, असे कितीतरी प्रकारचे आपल्याला सगळ्यांना हे नियम माहिती आहेत. चोरी करू नये हा साधा नियम झाला, पण हे चोराला सांगावं लागतं की चोरी करू नये. तो जो चोर असतो तो चोरी करतो सुद्धा, आणि तो जेव्हा चोरी करत असतो त्यावेळेला सुद्धा त्याचं मन त्याला खात असतं. चोरी करताना सुद्धा त्याचं मन त्याला खात असतं. प्रत्येक माणसाला हे कळत असतं की मी जे हे करतो आहे हे वर्तन चुकीचं आहे. हे प्रत्येक माणसाला कळतं, ज्याला सत्सत विवेक बुद्धी आहे. ज्याला सत्सत विवेक बुद्धी आहे, शिकलेला सवरलेला मी मुद्दाम म्हणत नाही, साक्षर मुद्दामून म्हणत नाही मी, कारण शिकलेला सवरलेला नसताना सुद्धा असे गावातले कितीतरी अशिक्षित लोक, कितीतरी असे आपल्या समाजामध्ये आहेत ज्यांना सत्सत विवेक बुद्धी असते. ते सत्सत विवेक बुद्धींचा वापर करून नीती आणि अनिती काय हे जाणतात, समजतात. दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याची निंदा करू नये, दुसऱ्याची हत्या करू नये, हे साधे प्रिन्सिपल्स आहेत. पण ते देखील करताना मनामध्ये जेव्हा आपण कुठला तरी दुर्व्यवहार, दुर्वर्तन करतो, पापाचरण करतो, ते पापाचरण करत असताना प्रत्येक व्यक्तीला आपण कुठेतरी चुकतो आहे याची जाणीव होत असते. तो जो चोर चोरी करत असतो त्याला त्याची जाणीव होत असते, त्याला कळत असतं, आणि मी पकडला जाईल हे भय असतं. बघा आता पापाचरण केल्याचं काय फळ होतं. चोरी केली, पापाचरण केलं, त्याचं काय झालं फलित, त्याला भय निर्माण झालं. काय भय निर्माण झालं, मी पकडल्या जाईल, मी पकडल्या जाईल, मला पोलीस पकडतील, हे जेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो त्यावेळेला त्याचं भय सुरू होतं. आणि जिथे भय सुरू होतं तिथे दुःख सुरू होतं, कारण जिथे भय सुरू होतं तिथे शांती नसते, आणि शांती नसेल तर मग काय, अशांतस्य कुतः सुखम, भगवद्गीता आपल्याला सांगते. सुख नाही, जिथे सुख नाही
जिथे अशांती आहे तिथे दुःखच आहे, आलं परिणामी सगळं. म्हणून ज्या व्यवस्थेमध्ये आपण राहतोय अशी समाज व्यवस्था, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टी येतात, बऱ्याच प्रकारच्या चातुर्वर्णाश्रम येतो, लग्न संस्था आहे, समाज व्यवस्थेमध्ये शेजार धर्म आहे, अतिथी धर्म आहे, भूतदया आहे, अनेक प्रकारचे विचार या या मी म्हटलं ना मगाशी, धर्माचा आवाका फार मोठा आहे. आपला विषय तो नाही. आपला विषय काय आहे, आपण साधक म्हणून नीतीने कसं वागायचं आणि का वागायचं. जे सुंदर विचार डॉक्टर काकांनी एक मांडलेला आहे तो सांगतो. जे लोक धर्माचा विचार करतात किंवा ज्यांना धर्म आवडतो किंवा जे स्वतःला धार्मिक समजतात, त्यांनी धर्माप्रमाणे वागणं हे त्यांच्याकरता कंपल्सरी आहे, नाहीतर ते अधर्मिकच आहे. कारण का? कारण ईश्वराने सांगून ठेवलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. भगवंताचं वर्णन आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल. आता ज्या अर्थी ईश्वर धर्माला ग्लानी येईल म्हणून अवतार कार्य करतो आहे, अवतार घेतो आहे, त्या अर्थी ईश्वराला धर्म अत्यंत प्रिय आहे. ज्या अर्थी ईश्वराला धर्म अत्यंत प्रिय आहे आणि मी साधक म्हणून, मी पारमार्थिक म्हणून मला भगवंत प्रिय आहे, त्या अर्थी मला धर्म सुद्धा तितकाच प्रिय असला पाहिजे. A इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, म्हणून ए इज इक्वल टू सी. जर का ईश्वराला धर्मप्रिय आहे आणि मला ईश्वर प्रिय आहे, याचा अर्थ मला धर्मप्रिय असलाच पाहिजे. धर्मो रक्षति रक्षतः. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. धर्म आणि अनिती यांच्या म्हणजे नीती यांना सोडून राहू नये असं समर्थ इथे सांगतात. मला जमत नाही, मला करता येत नाही, मी कसं धर्माचं पालन करू, आजच्या काळात सगळं जमत नाही, रोजची देवाची पूजा सुद्धा होत नाही, असं म्हणून रडत खडत जीवन जगण्यापेक्षा जेवढं शक्य होईल तेवढं शक्य त्या त्या पद्धतीने करावं असं आपलं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. आपलं धर्मशास्त्र इतकं छान आहे बघा, कुठल्याही प्रकारची बांधिलकी, कुठल्याही प्रकारचा बोझा आपल्यावर पडू देत नाही. कुठल्याही प्रकारचा बोझा पडू देत नाही. ज्या पद्धतीने जे कार्य तुम्हाला करायचं असेल, शास्त्राचं धर्माचं जे कार्य करायचं असेल ते तुमच्या ऐपतीप्रमाणे करा असं शास्त्र आपल्याला सांगतं. तुमच्या ऐपतीप्रमाणे करा. काही कुठलेही धर्मकार्य असेल ते, प्रत्येक धर्मकार्यामध्ये काहीतरी पर्याय त्यांनी दिलेले आहेत. कुठल्या तरी प्रकारचे पर्याय. हे जमत नसेल ठीक आहे, तुमची ऐपत नाही, तुम्ही गरीब आहात, तुमच्याकडे तेवढी संपत्ती नाही, तुमच्याकडे तेवढं दानधर्म होणं शक्य नसेल, काही हरकत नाही, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं करा. मुख्य मुद्दा याच्यामध्ये बघायचा आहे की समाज व्यवस्था आणि समाजा व्यवस्थेमध्ये सांगितल्याप्रमाणे चालणं हा एक भाग झाला. आणि मला धर्माच्या पद्धतीने का जाणं आहे, कारण त्याच्यामध्ये माझं आणि भगवंताचं नातं निर्माण होतंय. जो धर्म भगवंताला प्रिय आहे तो धर्म मला सुद्धा प्रिय व्हावा, जेणेकरून मी भगवंताचं प्रिय व्हावं. म्हणून साधक म्हणून मला धर्माचं पालन करणं भाग आहे. म्हणून धर्म हा स्वतःच्या चित्तशुद्धी करता, स्वतःच्या आपल्या अंतर्मनाकरता धर्माचं आणि नीतीचं पालन करणं हे आपल्याला सगळ्यांना क्रमप्राप्त आहे. होतं काय, आपलं विषय वासना वाढत जातात. त्याचं कारण एक आहे की विषय वासना वाढण्याचं कारण आपण विषयांमध्ये गुरफटतो आणि न करण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या करून बसतो, अनितीच्या गोष्टी करून बसतो, जे सांगितलं नाही, जे बघायचं नाही ते बघतो. म्हणजे काय, टीव्ही सिरियल्स उदाहरणार्थ म्हणून देतो फक्त. काका नेहमी सांगतात टीव्ही सिरियल्स बघू नका. का बघू नका? कारण त्याच्यामध्ये कौटुंबिक टीव्ही सिरियल्स बघितल्याने द्वेष, मत्सर, हेवे दावे याच्याशिवाय दुसरं काहीही मिळत नाही आपल्याला त्यातनं. त्याच्यात फक्त अनितीच शिकवली जाते. हो, आजकालच्या टीव्ही सिरियल्स बद्दल म्हणतोय मी. अनितीचं म्हणजे काय, विवाह बाह्य जीवन, अनैतिक संबंध, कोणीतरी कोणाला तरी छळवाद, कुठल्या तरी प्रकारचा त्रास, एवढंच त्या टीव्ही सिरियल्स मध्ये सतत दाखवत असतात. आता हे सगळं अनितीचं आहे हे आपल्याला कळत असतं, तरी सुद्धा मोठ्या चवीनी, मोठ्या गोडीनी, रुचीनी आपण त्या सगळ्या टीव्ही सिरियल्स बघत असतो. मग तसं जर का होणार असेल तर एकीकडे धर्माच्या आणि नीतीच्या गोष्टी करायच्या आणि एकीकडे असं वर्तणूक करायची, असं वर्तन करायचं, मग कसं काय होणार आहे? ज्या गोष्टी विषयासक्ती वाढवतो, ज्या गोष्टी अनितीकडे घेऊन जातं, त्या सगळ्या गोष्टी ताबडतोब बंद करून टाकायला पाहिजे.
म्हणून धर्म आणि नीती यांचा जो संक्षिप्तपणे विचार आपण करतो आहोत, एक छोट्या उदाहरणार्थ ओविनी समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात, धर्म काय आणि नीती काय, दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे आणि परसंतोषे सुखी व्हावे. किती सोप्या शब्दात सांगितलं बघा. जो दुसऱ्याच्या दुःखांमध्ये स्वतःचं दुःख अनुभवू शकतो आणि जो दुसऱ्याच्या संतोषामध्ये स्वतःचा संतोष सुख अनुभवू शकतो किंवा येतो, म्हणजे परोपकार थोडक्यात, असा जो असेल तो चांगला. आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या धर्मशास्त्रांनी धर्मग्रंथांनी नीतीचं वागणं सांगताना हेच सांगितलेलं आहे की दुसऱ्याचा संतोष टिकून ठेव, दुसऱ्याला सुख कर, परोपकार कर, दुसऱ्याचं दुःख दूर कर. दुसऱ्याचं दुःख जर का दूर करता आलं तर तू जिंकलास. हाच परोपकार. म्हणून पाहुणा आला, अतिथी आला, घरी कोणी आलं त्याला थोडक्यात त्याचं समाधान करणं, तुमच्या ऐपतीप्रमाणे समाधान करणं. म्हणून अतिथी देवो भव आपण बघितलंय. साध्या गोष्टी असतात, किती क्षुल्लक गोष्टी असतात बघा. नीतीच्या गोष्टी आपण खूप मोठ्या मोठ्या करू नये, साधे गोष्ट बघू. पण लग्न कार्यात जातो, बुफे घेतो बघा. आता बुफे घेतो, समर्थ म्हणतात अन्न वाया टाकू नये म्हणतात. आपलं शास्त्र आपल्याला सांगतं पानात अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न वाया घालू नये. आणि आज अशी परिस्थिती आहे की लोक प्लेटच्या प्लेट भरून घेतात, जेवढं जात नसेल त्याच्यापेक्षा जास्त आपल्या प्लेटमध्ये घेतात, कधी मिळालं नसल्यासारखं, आणि कितीतरी अन्न वाया टाकतात. मी अगदी छोट्यातलं छोटं उदाहरण देतो इथे. असं जेव्हा होतं त्यावेळेला आपण विचार करू शकतो की हे माझं वागणं अशा पद्धतीने हे नीतीला धरून आहे का, ही अनिती आहे का. अगदी छोटंसं उदाहरण आहे. तुम्ही म्हणाल की यातनं कुठनं नीती आली आणि कुठनं अनिती आली. पानात घेतलेलं अन्न टाकू नये, अत्यंत साधा उपाय. अन्न हे पूर्ण ब्रह्म, हा अत्यंत साधा विचार आहे. पण हा साधा विचार व्यापक होऊ शकतो जर का समाजाने तो अंगीकारला, सर्वांनी तो नीट अंगीकारला तर. आपण ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करतो आज. नवीन पद्धती, नवीन उदाहरण देतो मी. नवीन पद्धतीमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा विचार होतो. प्लास्टिकचा वापर करू नये म्हणतात, प्लास्टिकचे काटे चमचे वापरू नये म्हणतात. आता हे जर का मला पटलं, हे जर का सायन्सनी प्रूव्ह केलं असेल, याच्याकरता सगळे देश मागे लागले असतील, सगळे लोक मागे लागले असतील, वृक्ष लावा, झाडे लावा असं जर का सांगत असतील आणि प्लास्टिकचा वापर कमीत कमी करा, तर आता इथ्यात अनिती आणि नीती कशी लावायची. साधी गोष्ट आहे. मला देखील शक्य तितक्या प्रमाणामध्ये जेवढं मला माझ्यापासून शक्य असेल तेवढा मी प्लास्टिकचा वापर कमी करायचा किंवा पूर्णतः बंद करायचा शक्य असल्यास. हे जर का मला झालं तर मी नीतीच्या मार्गाने चाललोय. नाही तर मग माझा देखील हातभार लागलाच सगळ्या गोष्टींमध्ये. सार काय, पुढचं चरण आहे, मना अंतरी सार विचार राहो. सार विचार करणं. आपण मला माहितीये, पुढे जाऊया थोडस. सार विचार राहो. सार काय आणि असार काय, शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विचार आपल्या चित्तामध्ये जर का आपण केला तर आपण या गोष्टींचा विचार करू शकतो. कुठल्या धर्मता आणि नीती यांचा विचार, सार काय आणि असार काय हे जर का समजून घेतलं तर योग्य त्या पद्धतीने करू शकतो. आता आपण जे उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की जे अन्न आहे ते अन्न, त्यातनं आपल्याला शक्ती मिळणार आहे. ते त्याग, त्याचा दुरुपयोग करणं चांगलं नाही, म्हणून ते सोडून देणं, ते त्यागणं आणि त्याचा योग्य त्या प्रमाणात स्वीकार करणं हे त्या गोष्टीतलं सार झालं. अन्न हे पूर्ण ब्रह्म यातलं हे सार झालं. त्याचा स्वीकार फक्त आपल्याला करायचा आहे. असा जर का आपण नीट बघू लागलो, अंतरी विचार करू लागलो तर आपल्याला नक्की काय ते कळेल. आणि जो मुख्य साराचा विचार आहे, अशाश्वत आणि शाश्वत या गोष्टींचा जो विचार आहे, तो जो डॉक्टर काकांनी ज्या पद्धतीने मांडलेला आहे, तो जे सत्य आहे तेच शाश्वत आहे. सत्य काय आहे? आत्मरूप सत्य आहे. मग आता इथे सार विचार करायचा म्हणजे कशाचा विचार करायचा? जो शाश्वताचा विचार करायचा. आणि शाश्वत काय आहे? ते सार रूप आहे, ते सत्य आहे, ते आत्मरूप आहे, त्याचा विचार करायचा. अशा दोन्ही प्रकारे जर का केलं, विचार कशाचा करायचा? साराचा करायचा. आणि जे व्यवहारातलं जे आपलं चिंतन आहे, जे कर्तव्य कर्म आहे ते करत राहायचं. याची जर का नीट सांगणं घडता येईल तर हा श्लोक आपल्या आतमध्ये उतरू शकतो. आपण पुढे जाऊया. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची.
पाप संकल्प सोडून द्यावा आपण आतापासून बघतोय. जी अनात्म वस्तू आहे, जे असार आहे, त्याला सोडून द्यायचं. कारण आत्मवस्तूच ही सत्य आहे. जी गोष्ट, जी वस्तू आपल्याला आत्म्यापर्यंत घेऊन जाते त्याला पुण्य म्हटलेलं आहे. जे कार्य आपल्याला आत्म्याप्रती घेऊन जातं ते पुण्य कार्य आहे. आणि जी गोष्ट, जी वस्तू आपल्याला आत्मस्वरूपापासून दूर घेऊन जातं ते पाप, त्याला पाप म्हटलेलं आहे. कुठल्याही गोष्टींचं, दैनंदिन जीवनातल्या अशाश्वत गोष्टींचं गरजेपेक्षा जास्त चिंतन करणं म्हणजे पाप. काकांनी खूप सुटसुटीत व्याख्या केलेल्या काही काही गोष्टींच्या, अफलातून व्याख्या. अनावश्यक गोष्टींचं चिंतन म्हणजे पाप आणि आवश्यक गोष्टींचं म्हणजे आत्मस्वरूपाचं चिंतन म्हणजे पुण्य. आता विचार करा, किती सोपी व्याख्या आपल्या समोर सांगितलेली आहे काकांनी. पाप संकल्प म्हणजे ज्या गोष्टींचे संकल्प मला जगाच्या किंवा विषयांमध्ये बांधून ठेवतील त्या गोष्टींचा, त्या विषयांचा, त्या विचारांचा त्याग करणं म्हणजे पापाचा त्याग. पाप संकल्प नको. ज्या अशाश्वत गोष्टी आहेत, जगाच्या गोष्टी आहेत, व्यवहारापुरत्या, नोकरी धंद्यापुरत्या, कुटुंबापालनापुरत्या, समाजधारणेपुरत्या ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी आहेत. शरीर धारणेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी आहेत. त्या आवश्यक गोष्टींचा विचार करणं याच्याबद्दल कोणीही काही सांगत नाही. अनावश्यक गोष्टींचं चिंतन, अनावश्यक गोष्टींची काळजी. त्याचे उदाहरण छान दिलेलं इथे. देशाचं काय होईल, देशाचं काय होईल, युक्रेन वॉरचं काय होईल, रशियाचं काय होईल. आपल्या हातात तर काही नसतं, पण आपण त्याची चिंता करत बसतो. खूप वेळ त्याच्यावर घालवतो. न्यूजपेपर, आर्टिकल्स ब्राउझिंग करतो, त्याच्याबद्दल टीव्हीवर बातम्या ऐकतो. हा सगळा अनावश्यक विचार झाला. पण आपल्या हातात पारमार्थिक साधकाच्या दृष्टीने विचार केला तर जगातला एक घटक म्हणून माहिती असणं आणि थोड्या वेळ न्यूजपेपरमध्ये काय चालू आहे जगात हे कळणं हे महत्वाचं, ते समजून घेणं हे महत्वाचं. पण पारमार्थिक साधकांनी त्याच्यावर किती चिंतन करावं, पुढे जाऊन किती विचार करावा, आपल्या मित्रांमध्ये म्हणा, आपल्या ग्रुप्समध्ये, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये म्हणा, त्याच्यावर किती चिंतन करावं. सगळं अनावश्यक चिंतन जे आहे याला पाप संकल्प म्हटलेला आहे. आणि असा पाप संकल्प सोडून द्यावा. का बरं सोडून द्यावा, त्याचं कारण काय? कारण असा पाप संकल्प सोडून दिल्याच्या नंतरच पुढे पुण्य संकल्प किंवा सत्य संकल्प याला म्हटलेला आहे तो जीवी धरता येईल. म्हणजे काय, तो मनामध्ये आणता येईल. आत्मस्वरूपाचा विचार करण्याकरता आपलं मन हे आत्मस्वरूपाचा विचार करण्यापुरतं तरी खुलं आणि मोकळं असावं की नाही. थोड्या वेळ तरी आपल्याला विचारायला वेळ मिळावा की नाही, की बाबा रे मी कोण आहे, देव कोण आहे, देवाचं नाव कसं घ्यायचं, देवाचं स्वरूप कसं आहे, हे जर का समजून घ्यायचं असेल, याचा जर का विचार करायचा असेल तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फालतू गोष्टी, त्यांचा त्याग करणं आहेच. मगाशी आपण उदाहरण बघितलं टीव्हीच्या सिरियल्स, त्या जर का बघायच्या बंद केल्या तर मग आपल्याला थोडासा वेळ मिळू शकतो की अच्छा दासबोधात काय सांगितलं आहे, मनोबोधात काय सांगितलं आहे. म्हणून सत्य संकल्प जीवित राहावा याचा अर्थ असा होतो इथे की ज्या मला सत्याकडे घेऊन जातील, मला आत्मस्वरूपाकडे ज्या घेऊन जातील अशा ज्या गोष्टी आहेत त्यांचा संकल्प. मग ते अगदी साधं असे नका, मला तीर्थयात्रा करायची आहे, मला एखादी पोथी वाचायची आहे, मला दासबोधाचं पारायण करायचं आहे, हे सगळे सत्य संकल्प झाले. का? मला खाली जाऊन बागेतनं फुलं तोडून आणायची आहेत, का? मला पूजा करायची म्हणून. हा सुद्धा सत्य संकल्प झाला. फुलं तोडताना, फुलं निवडत असताना जर का मनामध्ये भगवंताचा विचार येत असेल, पूजा करत असताना भगवंताचा विचार मनामध्ये राहत असेल, एखादं काही सुंदर दृश्य बघताना एक भगवंताचा विचार आपल्या मनामध्ये येत असेल तर तो समजावा की तो सत्य संकल्प झाला. म्हणून सत्य संकल्प याचा अर्थ आत्मस्वरूपाचा संकल्प. आता सत्य याची भाषा व्याख्या जी केली आहे ती त्रिकाला बाधित सत्य असं म्हटलेलं आहे. जे त्रिकाला बाधित असतं ते सत्य. आज आहे उद्या नव्हतं, परवा असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारचं जे सत्य आहे ते सत्य नाही, ते मिथ्याच. सत्य एकच आहे म्हणून, आणि ते म्हणजे आत्मस्वरूप किंवा परमात्म स्वरूप, त्यालाच फक्त सत्य म्हटलेलं आहे. त्याच्याबद्दल चिंतन करणं याला सत्य संकल्प असं म्हणतात. आणि तो जीवित राहा म्हणजे त्याच्यावर, त्या मार्गावर लाग असं समर्थ ते सांगतात. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. दोन्ही छान त्यांची लिंक आहे या दोन्ही वचनांची. जे लोक
विषयांच्या मध्ये आकृष्ट असतात. विषयांची कल्पना करू नको असं सांगितलं इथे समर्थांनी. मना कल्पना ते नको विषयांची. विषयांची कल्पना का नको? कारण विषय हे विषय बंधनामध्ये घालतात. जे बंधनामध्ये घालतात ते विषय बंधनामध्ये का घालतात? कारण ते त्यात जखडून टाकतात. जीवाला मला एखादी गोष्ट हवी किंवा नको, मला एखादी गोष्ट हवी, मला एखादी गोष्ट हवी हा जो विषय झाला किंवा हे जे वाटणं झालं, ही जी इच्छा झाली ही, किंवा मला एखादी गोष्ट नको, ही मला अशा प्रकारे नको किंवा ही माझ्या दृष्टीसमोर सुद्धा नको, हा विषय झाला. या दोन्ही प्रकारे ते विषय आपल्याला बंधनात घालतात. उदाहरणार्थ उदाहरण बघू म्हणजे कळेल. मला चहा हवा, तो एका ठराविक पद्धतीनेच हवा, मला तसाच चहा आवडतो. मला हलका लाईट असा चहा आवडतो, कमी दुधाचा चहा आवडतो, आणि मला उकळलेला अत्यंत स्ट्रॉंग ज्याला म्हणतो आपण असा चहा मला अजिबात आवडत नाही. आणि मला चहा हवा म्हणजे हवाच, आणि तो 4 वाजता हवा म्हणजे 4 वाजताच हवा, नंतर माझा होणार नाही. असं जेव्हा असतं हवं आणि नको, असा जेव्हा एखादा विषय आपल्या समोर येतो, कुठली गोष्ट आपण चहाचं उदाहरण म्हणून बघतोय, त्यावेळेला त्याच्या हवं आणि नकोचा जो परिणाम असतो तो आपल्याला सुख किंवा दुःखाला कारणीभूत होतो. हवं म्हणून जेव्हा हवं हवं वाटतं त्यावेळेला ते मिळालं की आनंद होतो, आणि नको नको म्हणून जेव्हा आपल्याला तो तसा नको असतो, तो नाही मिळाला तर बरं वाटतं, म्हणून सुद्धा आनंद होतो. म्हणून एखादी गोष्ट जोपर्यंत हवी किंवा नको अशी वाटत असेल, त्याचा अर्थ समजायचा की ती गोष्ट आपल्याला विषयामध्ये अडकवलेली आहे, त्या गोष्टीने आपल्याला बंधनात अडकवलेलं आहे. कशाच्या पासूनही हवं किंवा नको, मला असं पाहिजे किंवा तसं पाहिजे, किंवा मला असंच हवं किंवा तसंच हवं, असा विचार जेव्हा आपला थांबेल तेव्हा आपण समजायचं की आपण त्या विषयातनं मुक्त झालेलो आहे. मी बाहेर जातो, बाहेर जाताना मला एक ठराविक ब्रँडचाच परफ्यूम लागतो, त्याच्याशिवाय मी बाहेर जात नाही. असं जर का असेल तर समजायचं की त्यांनी विषयात टाकलेला आहे, बंधनात टाकलेला आहे. परफ्यूम, गंध, मग अशी आपण चहाचं उदाहरण घेतलं, रस, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सगळे जाणतात हे पंचविषय आहेत. हे पंचविषय आपल्याला बंधनामध्ये टाकतात. त्यांची कल्पना सुद्धा नको असं समर्थ इथे सांगतात. किती कठीण बघा, विचार करा. मना कल्पना ते नको विषयांची, कारण हे सगळे विषय आपल्याला बंधनात टाकतात. मग कल्पना नको, मग काय करायचं? मग त्यांची कल्पना नको करू, मग कोणाची कल्पना करायची? सत्य संकल्पाची कल्पना कर, त्याच्याच चिंतनात राहा. परत तोच विषय आहे. आणि असं का होतं? विकारे घडे हो जनी सर्व चीची. त्या विषयांच्या विकारामध्ये जेव्हा वाहवत जातो त्यावेळेला जनी सर्व चीची होते. म्हणजे काय? चिथू होते. जनी सर्व चीची म्हणजे लोक चिथू म्हणतात की हा काय असला, हा काय माणूस, असा काय, किती कसा अडकलेला आहे. साध्या साध्या गोष्टी, साधी बटाट्याची भाजी असते, पण ती बटाट्याची भाजी खायची सुद्धा एका ठराविक पद्धतीने केली तरच मी ती खातो, नाही तर खात नाही, असा अट्टहास असतो लोकांचा. आणि असा जेव्हा 4 चौघांमध्ये येऊन मोठा वयस्क माणूस जेव्हा असं बोलतो आणि सांगतो, त्यावेळेला लोक हसतात त्याला. काय, किती हे, कशा प्रकारची आवड नावड. आणि लोकांमध्ये त्याचा जो मान असतो, त्या वयस्क माणसाचा तो मान कमी होतो. का? कारण स्वीकार यात राहते. कुठलीही गोष्ट जशी येईल तशी समोर स्वीकारण्याची जी बुद्धी असते ती कमी झालेली असते. म्हणून विषयांपासून दूर जाताना जेवढे विषय आपल्याला आवश्यक आहे, आपल्या शरीर धारणेकरता जेवढे आवश्यक आहे, समाजाकरता म्हणून समाजामध्ये उठबस करताना बाकी मित्रांबरोबर जेवढे करणं आवश्यक आहे तेवढे करायचे, पण बाकीच्या विषयांमध्ये फरफडत जाईल आणि समाजाकडून आपल्याला आपली छिथू होईल अशी आपली वर्तणूक अजिबात नको. पण जनी सर्व चीची असं म्हटलं इथे. एखाद्या लोकांनी चांगलं म्हणावं किंवा लोकांनी आपल्याला चांगलं सारखं म्हणत राहावं, ही जी वासना असते ना, जनामध्ये गेल्यानंतर लोकांनी चांगलं म्हणण्याकरता म्हणून मला तो चहा पाहिजे तसा मी पिल असं नको. किंवा यांचं काय, काही खाऊ घातलं यांना तरी काही बोलत नाही अजिबात, असं लोकांनी म्हटलं
किंवा लोकांनी म्हणण्याकरता म्हणून मी तसं करणं हे बरोबर नाही. याला काही प्रमाणात अर्थ आहे, ठीक आहे, पण मुख्यतः पारमार्थिक साधकांचा विचार असा असावा की माझ्याकरता म्हणून, माझ्या चित्तशुद्धी करता म्हणून, मला तसं जगायचं आहे म्हणून, कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी चित्तवृत्ती शांत राहावी म्हणून, जे जसं आहे तसं स्वीकारता यावं म्हणून, अशा प्रकारे जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्याला कळतं की विषयांची कल्पना न करता जनामध्ये चीची न होता सुद्धा आपण राहू शकतो. विषयांपासून दूर जायचं नाहीये आपल्याला, विषयांमध्येच राहायचं आहे, पण विषयांच्या आसक्तीपासून निश्चित दूर जायचं आहे. विषय आपल्या आजूबाजूला राहणारच आहे. अहो, डोळे उघडल्याबरोबर रूप आपल्याला दिसणारच आहे. त्याच्यामुळे विषयांपासून दूर जायचं नाहीये कुठे, पण त्यांची कल्पना, डोळे बंद करून कल्पना करत बसायची की मला हे करायचंय, मला ते बघायचंय, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. पण साधक म्हणून जेव्हा जायचं आहे त्यावेळेला साधकाला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून ते न करता, मला माझ्या शांती करता, माझ्या चित्तशुद्धी करता, माझ्या सुखा करता म्हणून मला त्या विषयांचा त्याग करायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एक 16व्या अध्यायामध्ये हीर नावाचा शब्द येतो बघा दैवी संपदेमध्ये. हीर म्हणजे काय, तर लोकमान्यताच्या विरुद्ध जाऊन काहीतरी वागण्याची लाज, असा तो दैवी गुणसंपत्तीतला विषय आहे. दैवी गुणसंपदा, लाज वाटणं. कशाच्या बद्दलची लाज वाटणं? लोकमान्यतेच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करण्याची लाज वाटणं. कारण लोकांच्या विरुद्ध जाऊन केलं तर काय होईल, चित होईल. म्हणून अशा प्रकारची गुणसंपदा आपण ठेवावी. मना पापसंकल्प सोडून द्यावा. आपण बघितलं विकारे घडे हो जनी सर्वचीची. आता पुढचा विषय आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना मत्सरुदम, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरुदंभ भारू. क्रोध हा खेदकारी आहे. म्हणजे काय, क्रोध केल्यानंतर निश्चित पश्चाताप होतो. जो रागावतो, जो चिडतो त्याला तो जाळतो. क्रोध जाळतो असा शब्द वापरलेला आहे एका संस्कृत सुभाषितामध्ये. क्रोध जो करतो त्याला जाळतो, दुसऱ्याला काही त्याचा परिणाम होत नाही. जो चिडतो, आतमध्येच धुमसतो, तो धुमसणारा जो असतो तो आपल्यालाच जास्त इम्पॅक्ट करतो. म्हणून काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर हे जे आहेत हे षड्ऋतू सांगितलेले आहेत. आता त्या षड्ऋतूंचा विचार शास्त्र ग्रंथांनी केलेला आहे. समर्थानंद स्वामी इथे सरळ सरळ सांगतात आहेत की क्रोध करू नका. आता दोन गोष्टी आहेत क्रोधाचा विचार केल्यानंतर लगेच आपल्या समोर येतात, आणि काका आपल्याला नेहमी सांगतात दोन गोष्टी, क्रोध आणलेला आणि आलेला. जो राग असतो तो आणलेला असावा, आलेला नसावा. राग आला असेल याचा अर्थ विषयासक्त आहात, कशामध्ये तरी कुठेतरी बंधनामध्ये आहात, कुठल्या तरी आसक्तीमध्ये आहात, म्हणून आपल्याला राग येतो. पण जो आलेला असतो तो मुद्दामून आणलेला असल्यामुळे तो आपल्या ताब्यात राहतो. जो आलेला असतो तो पटकन जात नाही राग, आणि जो आणलेला असतो तो पाहिजे त्या वेळेला घालवता येतो. तर म्हणजे काय, साधी गोष्ट आहे. घरामध्ये लहान मुलांवर आपण कधीतरी चिडतो, त्यांना रागावतो. कदाचित वळण लावण्याकरता म्हणून नसेल किंवा अजून कशा करता म्हणून नसेल, पण आपण तसे रागावतो. मुलांवर रागवण्याकरता म्हणून आपण चिडतो किंवा चिडणं थोडंसं किंवा कठोर होणं हे ठीक आहे, कारण तो आणलेला राग असतो. बाहेर जेव्हा जातो ना आपण, त्यावेळेला बाहेर अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपण धुमसतो, आपल्याला खूप राग येतो, पण तो राग आपल्याला काहीही करू देत नाही. आपल्याला तो गपगुमान राग गिळतो आणि घरी येतो. आणि बरेचदा असं होतं की बाहेर व्यवसायामध्ये किंवा समाजामध्ये आलेला जो राग असतो ना, तो चुपचाप गिळावा लागतो, कारण तिथे आपलं काहीच चालत नसतं. आपली तेवढी शक्तीच नसते की आपण तिथे आपलं राग प्रदर्शन करू आणि काहीतरी बदलून घेऊ, अशी एवढी आपली शक्तीच नसते. म्हणून तो आपल्याला गिळून घरी यावं लागतं, आणि तो गिळून आलेला, घरी आलेला राग मग घरच्यांवर निघतो. घरच्यांवर चिडचिड होते, बायको मुलांवर तो राग बाहेर पडतो, आणि तसं होता कामा नये. आणि ते तर अत्यंत चुकीचं झालंय. एकाचा राग दुसऱ्यावर काढतो आपण, म्हणे आपली माहिती बघा, बरेच जणांचं असं होतं. म्हणून जो राग असतो तो अजिबात येऊ देऊ नये. क्रोध का येतो याचा देखील आपण विचार करू. पण क्रोध येताना दोन चार गोष्टी अजून लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राग येणारच नाही असं कसं शक्य हो, असं आपण म्हणतो.
पण ही खूप हळूवार होणारी गोष्ट आहे आणि फार सुंदर पद्धतीने आपल्याला डॉक्टर काकांनी सांगितलेली आहे. 4 प्रकारे 4 स्तर आहेत त्याचे. सगळ्यात पहिले राग कधी आला आणि कधी येऊन गेला हे कळत सुद्धा नाही. सगळं राग येऊन गेल्याच्या नंतर, क्रोध येऊन गेल्याच्या नंतर, चिडचिड होऊन गेल्याच्या नंतर जेव्हा मनुष्य शांत होतो त्यावेळेला कळतं की अरे आपण चिडलो होतो, माझं बीपी वाढलं. मग पश्चात्ताप होतो, बापरे मला एवढं चिडायला नको पाहिजे होतं, मी काहीतरी अदवा तद्वा बोललो, मी असं बोलायला नको होतं, वगैरे वगैरे. अशा प्रकारे पश्चात्ताप होतो. तो राग येऊन गेलेला असतो. मग आपण जर का थोडस सतर्क राहिलो आणि शांतपणे विचार करू लागलो तर आपल्याला हळूहळू कळतं की अरे हा जो राग आहे ना, हा आता मी त्या स्टेजमध्ये आहे की आता मला राग येणार आहे. कारण समोरची व्यक्ती मला राग येईल अशा पद्धतीने वागते आहे. व्यक्ती म्हणा किंवा परिस्थिती म्हणा, काही म्हणा. आता मला राग येणार आहे असं जाणवायला लागतं आपल्याला, असं कळायला लागतं. पण राग येतोच, चिडचिड होतेच, रागा होतोच, पण नंतर पश्चात्तापही होतो आणि कळतं. पण समज आलेली असते, एक स्टेज आधी आलेली असते, लक्षात येत असतं की आता मला राग येणार आहे. मग तिसरं असतं की राग जो येणार आहे तो आधीच कळतो. मला राग येणार आहे हे जेव्हा आधीच कळतं त्यावेळेला आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकतो. मग आता मला राग येणार आहे, ओके, मला या परिस्थितीमध्ये मला आता राग येणार आहे, मला क्रोध अनावर होणार आहे, माझी चिडचिड होणार आहे, मी काहीतरी अदवा तद्वा बोलून जाईल, त्याच्यापेक्षा मी इथं निघून गेलेलं बरं, किंवा त्याच्यापेक्षा मी आता इथे शांत बसले, किंवा 1 ते 10 मोजलेलं बरं, किंवा त्या परिस्थितीला काहीतरी वेगळा विचार करून बाहेर निघलेलो. काहीतरी करून जो राग येणार आहे हे आधीच कळतं आणि आधीच कळल्यामुळे आपण त्या परिस्थितीपासून स्वतःला दूर करू शकतो, दूर ठेवू शकतो. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला निश्चित समजायचं की आता रागावर नियंत्रण यायला सुरुवात झाली आहे. नियंत्रण ठेवू शकतं रागावर, कारण आधीच कळतं की आता मला राग येणार आहे किंवा मला राग येऊ लागलेला आहे. आणि सगळ्यात शेवटची स्टेज, याच्याकरता सगळे संत सांगतात आपल्याला जायला पाहिजे, जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत काही खरं नाही, ते म्हणजे रागच येणं. राग येतच नाही, मग काय जसं आहे तसं चालू द्यायचं. तर हे कसं शक्य हो, राग येतच नाही? आहे, असं शक्य आहे. संतांच्याकडे असं आहे, त्यांना राग येत नाही, अजिबात राग येत नाही, कारण ते चिडत नाहीत, कारण त्यांची बुद्धी स्थिर असते की जे काही चालू आहे ते अशाश्वताच्या बद्दल चालू आहे. ज्या गोष्टींबद्दल मला राग येणार आहे किंवा न येणार आहे हे सगळं या जगामधलं आहे, हे माईक आहे, हे मिथ्या आहे. माझा मुलगा जे काही वागतो ज्याच्यामुळे, किंवा माझ्या ऑफिसमधले किंवा कामगार लोक जे काही वागतात, किंवा समाजामध्ये मित्रपरिवार ज्याच्यावर आपण चिडतो, राग येतो ज्यांच्याबद्दल, अशा ज्या कुटुंबातल्या व्यक्ती असतील, त्या ज्या कोणी व्यक्ती आहेत, त्या सगळ्या परिस्थिती, त्या सगळ्या व्यक्ती, त्या सगळ्या घटना, या सगळ्या कशा आहेत? अशाश्वत आहेत, मिथ्या आहेत. अशी त्यांची दृढ बुद्धी असल्यामुळे ते गंमत म्हणून त्याच्याकडे बघतात, कौतुकाने त्याच्याकडे बघतात, गंमत म्हणून. काय, त्यांना राग येत नाही, पण ते बघत असतात काय चालू आहे यांचं, चालू द्या म्हणतात. आपण एक विचार करतो आहोत, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी. आज या श्लोकाचा जास्त विचार करू, कारण बाकीचे सगळे श्लोक याच्याच भोवती फिरतात, आणि ते कसे फिरतात त्याचाही आपण बघू थोडस. पण काम, क्रोध, मद, मोह, मत्सर यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या तर आम्हाला वाटतं आजच्या चिंतनाचं चिंतन आजचं पूर्ण झाल्यासारखं म्हणायला हरकत नाही. काम म्हणजे काय? नको रे नाना विकारी. ते नाना विकार मनामध्ये का निर्माण करतो? तर काम म्हणजे भोगाची इच्छा, काम म्हणजे कामना, काम म्हणजे संकल्प, काहीतरी करण्याचा संकल्प. ज्या क्षणी माझ्या मनामध्ये असे संकल्प निर्माण होतात त्या क्षणामध्ये मला काहीतरी उठून काहीतरी काम करण्याची, किंवा काहीतरी त्या इच्छांच्या पूर्ती करता म्हणून काहीतरी करण्याची बुद्धी निर्माण होते, आणि मी तसं करायला लागतो. मग अशी आपण बघितलं, इंद्रिय त्याच्याप्रमाणे वाहवत जातात. कुठली इच्छा, कुठला विषय त्याच्या भोगा करता म्हणून इंद्रिय वाहवत जातात. म्हणून नाना प्रकारचे विकार आपल्या चित्तामध्ये निर्माण करण्याची शक्ती कोणामध्ये आहे? तर ती काम या शब्दामध्ये आहे. म्हणजे काम म्हणजे इच्छा, भोगाची इच्छा. मग आता हे जे काम आहे, ह्या भोगांच्या ही जी इच्छा आहे, या इच्छेला नको रे मना म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये इच्छाच येऊ नको देऊ, कारण कामाची इच्छाच निर्माण नाही झाली तर मग माझी पुढची सगळी
गाडी रुळावर राहील. आता कुठली गाडी आहे ते आपण बघू, पण कामच निर्माण नाही झाला पाहिजे त्याच्याकरता फार सुंदर वचन आणि सुंदर मार्गदर्शन आपल्याला भगवद्गीतेमध्ये आणि संतांच्या वाङ्मयांमध्ये मिळतं. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न केलाय. 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत खूप ज्ञान सेशन त्याला देतात. अर्जुनाला ज्ञान सगळं सांगतात आत्म्याचं आणि स्थितप्रज्ञाचं. आता तो प्रश्न विचारतो की हे स्थितप्रज्ञ म्हणजे कोण बाबा, तुम्ही जे सांगतायत, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण स्थितप्रज्ञाचं सगळ्यात पहिलं लक्षण सांगताना काय म्हणतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्य आत्मतुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणजे ज्याचा काम म्हणजे ज्याच्या इच्छा पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत असा तो स्थितप्रज्ञ. म्यूट करता का? खूप आवाज येतोय, डिस्टर्बन्स येतोय. धन्यवाद. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, जो ज्याचा काम पूर्णपणे नाहीसा झालेला आहे तो स्थितप्रज्ञ आहे. कुठल्याही प्रकारची इच्छा आपल्या मनात जेव्हा निर्माण होते ना, त्यावेळेला त्या इच्छांच्या पूर्ती करता आपण म्हणतो. इच्छांची पूर्ती झाली तर आपल्याला बरं वाटतं आणि नाही झाली तर आपल्याला राग येतो. बघा मी परत सांगतो, इच्छांची पूर्ती जर का झाली तर बरं वाटतं, छान वाटतं. पण नाही झाली तर दुःख होतं, राग येतो, चिडचिड होते. मला जी गोष्ट हवी ती मला मिळाली नाही, ती मला का नाही मिळाली, अशा प्रकारच्या भावना मनामध्ये निर्माण होतात आणि त्याला क्रोध असं म्हटलेलं आहे. कामपूर्ती झाली तर तो जी पूर्ती झालेली आहे कामाची ती परत परत इच्छा निर्माण होते. त्या कामाच्या पूर्ती करता त्याचा हव्यास निर्माण होतो की अरे मला एकदा आईस्क्रीम खाऊन छान वाटतं, मला मिळालं आता मी परत परत खाणार, कारण त्यातनं आनंद मिळतो. बरोबर, इच्छा पूर्तीचा आनंद असतो तो, म्हणून तो परत परत मिळावा म्हणून ज्याला म्हणतात त्याला लोभ असं म्हणतात. अजून हवं असं वाटणं, अजून भोग भोगणं, अजून गोष्टी मला मिळणं, त्याच्याकरता अजून धडपड करणं, याला म्हणतात लोभ. मध्ये काम आहे, इकडे लोभ आहे. कामपूर्ती इच्छा जास्त वाढतात म्हणून लोभ निर्माण होतो आणि कामपूर्ती जर का पाहिजे तशी झाली नाही तर क्रोध निर्माण होतो. क्रोध आला की स्वतःला तर त्रास होतोच होतो, पण दुसऱ्यांना सुद्धा त्रास होतो. दैवी गुणसंपत्तीचा मी मगाशी विचार मांडला 16व्या अध्यायात, त्याच्यामध्ये एक अक्रोध असा शब्द आलेला आहे. अक्रोध म्हणजे ज्याला अजिबात क्रोध येत नाही असा, अशी दैवी गुणसंपदा आहे. बघा, अक्रोध म्हणजे ज्यांनी आपल्यावर अपकार केला आहे त्याच्यावर सुद्धा न रागावणं, ज्यांनी आपल्यावर अपकार केला आहे त्याच्यावर सुद्धा न रागावणं, याला अक्रोध म्हटलेलं आहे. आता बघा, काम म्हणजे इच्छा, कामपूर्ती झाली तर तशा प्रकारच्या इच्छांच्या पूर्ती करता अजून गोष्ट हवी म्हणून एक प्रकारची जी हव्यास किंवा एक प्रकारचा जो लोभ असतो त्याला लोभ म्हणतात. लोभच नाव आहे त्याचं, लोभ, अजून हवं असं वाटणं, याला लोभ. आणि कामपूर्ती झाली नाही तर त्याच्या प्रकारचा त्रागा, त्याच्या प्रकारचा रोष, याला क्रोध असं म्हटलेलं आहे. आणि याच्यानंतर कामपूर्ती झाली, लोभ झाला, अजून मिळवायला लागलं की एक प्रकारची अहंकार वाढतो, एक प्रकारची घमेंड येते, त्याला म्हटलेलं आहे मद. बघा मी कसं मिळवलं, बघा माझ्याकडे कसे सगळे, मला जे हवं ते कसं मी मिळवू शकतो, कुठलाही विषय भोगण्याची कशी माझ्यामध्ये शक्ती आहे, अशा प्रकारचा एक घमेंड, अशा प्रकारचा एक अहंकार माझ्या मनामध्ये, मी केलं म्हणून झालं, मी होतो म्हणून मिळवलं, मी कसा मोठा, अशा प्रकारचा एक असं वाटणं, याला मद असं म्हटलेलं आहे. आणि हे जेव्हा वाटतं, मद जेव्हा तयार होतो त्यावेळेला त्याचबरोबर दुसरा कसा मिळू शकत नाही, दुसरा कसा नाही नामर्द आहे, दुसरा कसा नाकर्ता आहे हे दाखवून देणं, दुसऱ्याचे गुणदोष दाखवून देणं किंवा दुसऱ्याबद्दलची तुच्छतेची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होतं, याला मोह म्हटलेलं आहे. आपले अवगुण झाकतो पण दुसऱ्याचे अवगुण त्याला दिसायला लागतात, तो मोह, त्याला मोह म्हटलेला आहे. आणि दुसऱ्या कोणाला जर का त्याच्या गुणांच्यामुळे किंवा त्याच्या कर्तृत्वाच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त मिळालं, जे मला मिळालंय त्याच्यापेक्षा जास्त त्याला मिळालं, तर त्याच्याबद्दलची जी मनामध्ये एक
भावना निर्माण होते, त्याला मत्सर असं म्हटलेलं आहे. दुसऱ्याला जास्त मिळालं म्हणून बघणं आणि मला नाही मिळालं म्हणून जळणं, याला मत्सर असं म्हटलेलं आहे. अशा कशाचा मत्सर असतो आपण विषय सोडून देऊ, आपण पुढे जाऊ, कारण आपल्याला रूपाचा, संपत्तीचा, धनाचा, विद्येचा, मान कोणाला जास्त मिळाला, कोणाला कीर्ती जास्त मिळाली तरी सुद्धा आपल्याला मत्सर वाटतं. तो रूपवान, मी जितका रूपवान नाही, तो जास्त मानी, तो जास्त शिकलेला, मी जितका शिकलेला नाही. अशा प्रकारे कितीतरी गोष्टींप्रमाणे छोटा छोटा मत्सर वाटणं, याच्यामध्ये काय होतं, मत्सराची निर्मिती होते. आणि इथे समर्थ म्हणतात, नको रे मना मत्सरू दंभ भारू. हा मत्सर तुझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. कारण का मत्सर का नको येऊ देऊ? कारण मत्सर आला तर दोन गोष्टी होतात. मत्सर, एक तर मत्सर सूक्ष्म संकल्पना आहे, सूक्ष्म आहे. मला असं वाटतं मनातल्या मनात, आणि मी मनातल्या मनात त्याच्यावर जळतो माझ्या मित्रावर. का? कारण त्याला जास्त मान मिळतो माझ्यापेक्षा म्हणून असं वाटणं, हे मनातल्या मनात असतं. पण त्या आतमध्ये पोखरत असतं, आपल्याला शांत बसू देत नाही. आपण आपली शांती तिथे गमावतो जेव्हा आपण मत्सर करायला लागतो, जेव्हा आपण क्रोधायमान होतो, जेव्हा आपण लोभी होतो, त्यावेळेला आपली शांती बिघडली असते. आणि जेव्हा या शांतीची परिणिती किंवा या मत्सराची परिणिती थोडीशी जास्त होते, त्यावेळेला मी त्या व्यक्तीचा द्वेष करायला लागतो आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीचा तिरस्कार करायला लागतो. जेव्हा द्वेष करायला लागतो त्यावेळेला मी त्याला कमी लेखायला लागतो, आणि तिरस्कारामध्ये तर मी त्याला अदबात बोलायला लागतो. द्वेष, तिरस्कार, मत्सर, राग, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या पैलू आहेत. आणि यांचं कारण एकच आहे की मी एक आहे आणि दुसरा कोणीतरी दुसरा आहे ज्याच्याबद्दल मी मत्सर करतोय. म्हणजे काय झालं, तिथे तुलना आली, स्पर्धा आली. मद, मोह, मत्सर हे तिन्ही दुसऱ्याच्या बरोबरचे आहेत. काम, क्रोध, लोभ हे माझ्या स्वतःच्या बद्दलचे आहेत. जोपर्यंत मला मिळतंय तोपर्यंत मला मिळतंय. मला जास्त हवं म्हणून मला जास्त हवं, लोभ. मला नाही मिळालं म्हणून राग. हे माझ्या पुरतं मर्यादित झालं. पण मद, मोह, मत्सर याच्यामध्ये दुसरा व्यक्तीचं अस्तित्व आलं. दुसऱ्यामुळे मला, त्याच्या सापेक्ष मला कमी जास्त मिळणं, म्हणून माझी जी चिडचिड होते, म्हणून मला जे दुःख होतं, त्याला मद, मोह, मत्सरांमध्ये म्हटलेलं आहे. ते दुसऱ्याच्या सापेक्ष आहे. जिथे दुसरा येतो तिथे स्पर्धा येते, तिथे तुलना येते. आणि काका म्हणतात, जिथे स्पर्धा आहे, जिथे तुलना आहे, जिथे दोन आहेत तिथे द्वैत आहे. जिथे द्वैत आहे तिथे अद्वैत नाही. जिथे अद्वैत नाही तिथे शांती नाही. जिथे शांती नाही तिथे सुख किंवा आनंद नाही. आणि अशा प्रकारे आपण आनंदाला पारखे होतो. म्हणून मत्सर करू नये आणि दंभ मिरवू नये. मत्सरू दंभ भारू असं म्हटलेलं आहे. दंभ म्हणजे मोठापणा, म्हणजे मी कसा मोठा असं सांगणं, सतत त्याची जाणीव करून देणं, ते लोकांना पदोपदी उगाळण्यासारखं सांगणं. मी आता या ग्रंथाचा अभ्यास सुरू केलाय, मी आता त्याचं पारायण सुरू केलेलं आहे, मी आता तीर्थयात्रेला जाणार आहे, मी आता अशा प्रकारची साधना सुरू केली आहे, माझे आता असे कार्यक्रम लागलेले आहेत, मला आता इथे प्रवचन करायचे आहेत. मला कुठल्याही प्रकारचं असं स्वतःला वाढवून सांगणं, मोठं करून सांगणं, किंवा मी तर म्हणेन सांगणं इन जनरल, मिरवणं, याला दंभ म्हणतात. जे तुम्ही करत आहात ते चांगलं जरी का करत असाल, चांगलं सत्कर्म जरी करत असाल, साधना जरी करत असाल, तरी ती साधना लोकांना कळवावी, लोकांच्या लक्षात आणून द्यावी, लोकांनी त्याची दाद द्यावी, लोकांनी त्याच्याकरता चांगलं म्हणावं असं वाटणं मनामध्ये, हे वाटणं सुद्धा साधकाच्या दृष्टीने हानिकारक आहे. म्हणून हे वाटणं सुद्धा नको. त्याला दंभ असं म्हटलेलं आहे. एक दासगणू महाराजांचा फार सुंदर एक अभंग आहे. ते म्हणतात, आता जो आपण विचार केला ना, आणि पुढच्या ज्या श्लोकांचा विचार करणार आहोत त्या सगळ्यांचा सांगड घालणार असा हा अभंग आहे. दासगणू महाराज म्हणतात, मना हे तुझ पाशी भेटविणे ऋषिकेशी, पापाचरणा तूच करविसी, तूच रौरवा नेसी, सुख दुःखांना कारण तुची ठाई ठाई नाचविसी, काम, क्रोध, मद, मत्सर वैरी दे फाटा झणित्यासी, दास गणू तुझ नित्य विनवितो, नेमज वैकुंठासी. म्हणून काम, क्रोध, मद, मत्सर हे वैरी आहेत, त्यांना फाटा झणी दे त्यासी, म्हणजे ताबडतोब त्यांना फाटा दे. आणि मना, हे मना मला कुठे घेऊन जा, मना हे तुझ पाशी भेटविणे मज ऋषिकेशी, किंवा मला वैकुंठला घेऊन जा. काकांचं वाक्य सगळ्यांनी ऐकलेलं असेल, फेमस. कामाने बरबटलेला, क्रोधाने पेटलेला,
मत्सराने चळफळणारा, द्वेषाने जळणारा असा माणूस सुखी आणि शांत आणि आनंदी कसा असू शकेल बरं? म्हणून त्याचा त्यागच करायचा आहे. काम क्रोधस तथा लोभस तस्मादेतत् त्रयं त्यजेत, भगवद्गीता सांगून ठेवलेलं आहे. कारण का? ते तिन्ही कशाची दार आहे? नरकात घेऊन जाणारी द्वार आहे. नरकामध्ये तुम्हाला घेऊन जावं लागेल. आता पुढचे जे श्लोक आहेत याचा बऱ्यापैकी विचार आपण या संकल्पनांमधनं केलेला आहे, ज्या आपल्या साधकाला म्हणून गरजेच्या आहेत. आपल्या स्वतःच्या पारमार्थिक प्रगती करता कशा पद्धतीने आपण जीवन जगावं त्याच्याकरता फार सुंदर विचार समर्थ रामदास स्वामी आपल्याला 7व्या श्लोकात सांगतात. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांचे निरुबावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. मला हा श्लोक जेव्हा वाचतो ना मी, त्यावेळेला एका ठिकाणी माझं गाडी येऊन नेहमी अडते. बाकी सगळं ठीक आहे, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, ठीक आहे, धारिष्ठ धर, धीराने राहा वगैरे वगैरे, बोलणं सहन कर, हे पण एक वेळ ठीक आहे. कारण बोलणं कोणाचं पटकन सहन होत नाही रे. कोणीतरी अरे म्हटलं की लगेच मी कार्य म्हणतोच त्याला. मना बोलणे नीच शोषित जावे समर्थ म्हणतात, सोसणं म्हणतात. आणि आपण जेव्हा शमदमाचा अभ्यास करतो, अधिकार संपन्नतेचा अभ्यास करतो, त्यावेळेला तितिक्षा नावाचा आपल्याला समोर शब्द येतो समोर. सहन करणं, तितिक्षा एक फार मोठा गुण आहे. दुसऱ्याच्या चुकीला सहन करणं आणि त्याला दुसरीची चूक असताना सुद्धा क्षमा करणं, दुसरा आपल्याशी अपकारक वागला असताना सुद्धा त्याला माफ करणं, त्याला क्षमा करणं, हा एक फार मोठा गुण आहे. म्हणून निंदा करू कोणी स्तुती करू, कसाही कोणी वागू, तरी आम्ही आमचं काम करत राहतो. त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञाला जो माणूस असतो, जो ज्ञानी असतो, तो निंदा करो किंवा स्तुती करू, मान करू किंवा अपमान करू, त्यांनी तो बाधित होत नाही. आता अशा प्रकारे जर का आपल्याला वागायचं असेल आणि आपण जर का पारमार्थिक म्हणत असू किंवा साधक म्हणत असू, तर आपल्याला सुद्धा तसं वागता आलं पाहिजे. मना बोलणे नीच शोषित जावे एक वेळ ठीक आहे, पण माझी गाडी कुठे अडते? स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आता जेव्हा मी विचार करतो का बरं असं होतं, नम्र वाचे वदावे इथपर्यंत ठीक आहे, पण माझं होतं काय, मी बोलतो लोकांशी नम्रपणे, पण सगळ्यांशी सगळ्या वेळेला सर्वदा नम्र बोलणं होत नाही. त्यातला सर्वदा हा शब्द जो आहे ना, तो फार महत्वाचा वाटतो मला. स्वये नम्र वाचे वदावे एवढं म्हटलं असतं समर्थांनी तर काय बिघडलं असतं, पण त्यांनी सर्वदा टाकलं आणि तिथे सगळी गडबड होऊन जाते. मी माझ्या ऑफिसमधल्या कलिग्सशी खूप छान बोलतो. माझे सगळे ऑफिसचे कलिग्स माझ्यावर खूप खुश असतात. ते म्हणतात की किती छान आहे, किती चांगला मॅनेजर आहे, म्हणून माझे सगळे हाताखालचे लोक कौतुक करतात. वरचे लोक माझं कौतुक करतात, किती चांगला काम करतो, किती चांगला टीम प्लेअर आहे. माझे सगळे कलिग्स जे आहेत, माझ्या बरोबरीचे जे आहेत, माझे पियर जे आहेत, ते पण मला चांगले म्हणतात. पण हे सगळ्यांशी त्यांच्याशी वागता वागता माझा सगळा नम्रपणा तिथेच संपून जातो. आणि घरी आल्याबरोबर मी माझ्या मुलाशी एकदम जर का तुसड्यासारखा वागत असेल, घरातल्यांशी मी जर का एकदम नम्रपणे बोलू शकत नसेल आणि माझी चिडचिड होत असेल, तर मी पारमार्थिक साधक आहे का सांगा बरं? स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मध्ये सर्वदा सांगितलेलं आहे. सगळ्यांशीच नेहमी, सर्वदा, नेहमी. आज बोलतोय गोडगोड का? आज काहीतरी काम करून घ्यायचंय म्हणून, आणि नंतर चिडचिड, असं जर का असेल तर बरोबर नाही. आता बघा, याच्यामध्ये पण एक नीती, व्यवहारशास्त्र आणि पारमार्थशास्त्र दोन्हीचं सांगड घालणं फार महत्वाचं आहे. व्यवहारामध्ये काही ठिकाणी नम्रता सोडावी लागते आणि थोडं कठोरपणे बोलावं लागतं. कामं करून घेण्याचं असेल, काही ठिकाणी शिस्त लावायची असेल, काही ठिकाणी आपण चिडलो आहे एवढं दाखवावं लागतं. मग अशी म्हटलं ना, क्रोध आणलेला असावा, राग आणलेला असावा, तो तेवढा पुरता आणायचा. शिस्त लावण्याकरता मुलांना म्हणा किंवा हाताखालच्या लोकांना म्हणा, काही म्हणा, थोडं चिडलेलं आहे असं दाखवणं भाग असतं. तिथे नम्र बोलून चालत नाही. नोकराशी नम्र बोलून चालत नाही. नोकराशी कठोरच बोलावं लागतं. जे नोकर आहेत त्यांच्याशी नम्र बोलून चालत नाही. म्हणून त्यांना मान द्यायचा, त्यांना हीन भावनेने लेखायचं नाही, पण बोलताना मृदुवचन जे आहे, नम्रता जी आहे, ती योग्य त्या ठिकाणी अप्लाय करता आली पाहिजे. व्यवहारामध्ये व्यवहार, इथे मनामध्ये भाव जर का असेल, सगळ्यांच्या भूती नम्र झाला भूता तेणे कोंडले अनंता, असं वचन आहे. सगळ्यांच्या भूती
नम्र भावनेने बोलायचं म्हणजे सगळ्यांच्या मध्ये ब्रह्मतत्व आहे असं जाणायचं आणि योग्य त्या पद्धतीने त्याच्याशी तसा व्यवहार करायचा. स्वरूपाला ओळखून रूपाशी व्यवहार करता आला पाहिजे. म्हणून सोसायचं, सगळ्यांचं सगळं सोसलं पाहिजे, ते सोसायचं. पण ते सोसत असताना सुद्धा आपली चिडचिड न होऊ देता आपण मात्र नम्रतेने सगळ्यांशी बोलायचं. असं जर का करता आलं तर आपण परमार्थावर प्रगतिशील आहोत असं म्हणायला हरकत नाही. आणि असं करता येणं भाग आहे, करावं लागतं बरेचदा. आपण बघा व्यवसाय धर्मामध्ये, बिझनेसमध्ये, बिझनेस पार्टनरमध्ये आपण सगळे लोक एकमेकांच्या बरोबर जेव्हा काम करतो त्यावेळेला पुढे समर्थ मना सर्व लोकांशी निभवावे, त्यांना सामंजस्य सगळ्यांमध्ये तयार करावंच लागतं. सगळ्यांना शांत करावं लागतं. जे कोणी चिडला असेल, जो कोणी नीच बोलत असेल, जो कोणी अद्वा बोलत असेल, त्याचा क्रोध आपल्याला शांत करावा लागतो. आणि आपल्याला शांत करताना आपल्याला नम्रपणेच वागावं लागतं. तो चिडला म्हणून मी चिडलो आणि तो जितक्या आवाजात ओरडतो त्याच्यापेक्षा जास्त आवाजामध्ये मी ओरडून बोलायला लागलो तर काहीही फायदा होत नाही. ते भांडण पराकुटीला जातं, वाद वाढतच जातो. हे आपल्या सगळ्यांचा अनुभव असाच आहे. म्हणून सगळ्यांशी नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाचे उणो पडोची नेदे असं समर्थ म्हणतात. सगळ्यांशी नम्र बोलणे, मनोगत राहून चालणे म्हणजे प्रत्येकाच्या मनोगत, प्रत्येकाचा जो काही त्याच्या मनातलं जे काही आहे ते ओळखून त्याप्रमाणे आपली वर्तणूक राहिली तर आपण चांगले मानले जातो, लोकांमध्ये देखील चांगले मानला जातो आणि त्याचा आपल्याला देखील फरक पडतो. म्हणून सर्व लोकांशी निववावे असं जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा निवणं म्हणजे काय, आपण म्हणतो ना निवू दे, निवणं म्हणजे शांत होऊ दे. लोकांना निववावं म्हणजे जो चिडलेला आहे त्याला शांत करावं, जो अगतिक आहे, जो चिडलेला आहे, जो त्रासिक आहे, जो त्रागा करतो आहे, अशा सगळ्यांना आपल्याला हळूहळू निववता आलं पाहिजे, म्हणजे शांत करता आलं पाहिजे. उदाहरण म्हणून एक सांगतो फक्त आणि पुढे जाऊ आपण. भगवान श्रीराम चित्रकूट पर्वतावर माफ करा वनवासा करता म्हणून निघालेले आणि वनवासामध्ये चित्रकूट पर्वतावर गेले. त्यावेळेला भगवंतांना भेटायला भरत येतो. भरताबरोबर कोण कोण येतं विचार करा जरा. भरताबरोबर एकटा भरत येत नाही, भरताबरोबर गुरु वसिष्ठ येतात, भरताबरोबर अमात्य येतात, राजपरिवार येतो, तीनही माता येतात भरताबरोबर. श्रीरामाच्या तीनही माता भरतांबरोबर येतात आणि ते चित्रकूट पर्वतावर येतात. आणि भरताचा आग्रह असतो रामांना की तुम्ही चला आता अयोध्येला. रामायण ज्यांनी वाचलं आहे किंवा वाचा आहे त्यावेळेला रामाने दिलेले उत्तर बघा. सगळेजण गळ घालण्याकरता आलेले आहेत, प्रत्येक जण येऊन गळ घालतोय. राजा जनक सुद्धा तिथे आलेले आहेत आपल्या दामाताला घेऊन परत घेऊन जाण्याकरता. आणि जर का तो तिथे चलत नसेल तर निदान अयोध्येला नसेल परत जात तर निदान माझ्याकडे तरी ये, माझ्या बरोबर माझ्या राज्यामध्ये येऊन राहा असं म्हणण्याकरता म्हणून राजा जनक तिथे येतात. इतके सगळे लोक येऊन गळ घालतात. पण श्रीरामांचं वाद गुण बघा तिथे आपल्याला कळेल निववावे म्हणजे काय. एवढे सगळ्या प्रकारचे लोक येऊन एवढ्या सगळ्या प्रकारचा त्रागा करतायत. कोणी चिडून बोलतोय, कोणी रागवून बोलतोय, कोणी अगत्याने बोलतोय, कोणी अजून कसं बोलतोय. पण प्रभू श्रीराम सगळ्यांना पुरून उडतात, सगळ्यांना शांत करतात, सगळ्यांना समजावून सांगतात आणि सगळ्यांना परत पाठवतात. जसे आले होते तसे सगळेजण रिकामे गेल्यासारखे वाटत सगळे. बघा विचार करा तुम्ही, निववावे म्हणजे सगळ्यांना शांत करून श्रीरामांनी तिथनं पाठवलेलं आहे. आपल्या गुरूंशी सुद्धा त्यांनी शास्त्रार्थ केलेला आहे, अमात्यांशी केलेला आहे, भरताशी केलेला आहे, आपल्या मातांना सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. आणि मी जे करतो आहे ते कसं योग्य आहे हे समजावून उमजवून सांगून मग त्यांना परत पाठवलं आहे. चिडचिड करून निघून नाही आले. तुम्ही इथे का आले म्हणून आल्याबरोबर पळून नाही गेले तिथनं की आता माझा जो पण आहे तो आता कसा पूर्ण होईल हे जर सगळे लोक आले इथे तर चला आपण गुपचूप इथनं पटकन निघून जाऊ असं म्हणून तिथून निघून नाही गेले. पहिल्यांदा ते तसे निघाले, अयोध्येतनं निघताना आपल्या सगळ्या अयोध्यावासियांना सोडून गुपचूप निघून आलेले आहेत. पण दुसऱ्यांदा जेव्हा अयोध्यावासी सगळे लोक तिथे आले तेव्हा चित्रकूट पर्वतावर समर्थ श्रीरामांनी सगळ्यांना शांत करून समजावून मग त्यांना पाठवले आहे. ज्या लोकांना अशी कला जमते, साधते, त्यांनी जरूर तशी ती वागवावी, शांत करावं. साधक म्हणून मी नीट वागावं, मी मलाच नीट न वागता माझ्या बरोबरचा जो समाज आहे, जे कुटुंबीय आहे त्यांना देखील शांतपणे वागून त्यांना देखील त्याप्रमाणे सोडावं. असं जर का करता आलं मला तरच मला मान्यता मिळेल या समाजामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समाजाच्या मान्यतेकरता म्हणून मी जगतोय का, परत प्रश्न येतो तिथे. समाजाने मला तशी मान्यता द्यावी
म्हणून मी जगतोय का, असा विचार न करावा. समाज ज्या पद्धतीने चालेल, तो काय का म्हणेल तो म्हणेल, पण मला माझं चित्त शांत राहील जर का मी तसं करू शकलो तर. म्हणून लोकांचं बोलणं सहन कशा करता करायचं, सहन किती करायचं, हे देखील परत व्यवहारामध्ये खूप लोकांचं बोलणं किती सहन करायचं हा सुद्धा महत्व आहे. श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावं, मना बोलणे नीच शोषित जावे, हे ठीक आहे, शोषित जावे, पण सगळ्यांशी किती किती सोसावं, अगतिकता येऊन सोसू नये. कुठल्याही प्रकारची आपल्याला शक्ती नाही आणि आता काय करणार, आपण तर मूग घेऊन बसावं लागतं म्हणून सोसणं हे वेगळं, त्याला काही अर्थ नाही. शांतपणे विचारपूर्वक हा समोरचा व्यक्ती जो असा वागतो आहे, जो नीचपणे माझ्याशी बोलतो आहे, तो तसा का बोलतो आहे, तो कोणत्या गुणांच्या अंमलामध्ये तसा वागतो आहे, हे मी समजून घेतलं. तो रजोगुणाच्या किंवा तमोगुणाच्या आधिपत्याखाली जाऊन तशा प्रकारची वर्तणूक करतो आहे आणि तो तसंच बोलणार, तसं नाही बोलणार तर कसं बोलणार, अशा प्रकारे मी नीट तात्विक विचार करून समजून घेतलं तर मला ते त्याचं बोलणं सहन करायला शक्ती मिळते, सहज आणि सोपं पडतं. हे जर का नीट समजून नाही घेतलं आणि नुसतं सहन करायचं म्हणून मी किती सहन करायचं, या घरामध्ये मी मर मरतो तरी किती सहन करायचं सगळ्यांचं, प्रत्येकाचा तोरा वेगळाच, प्रत्येकाचा ताल वेगळाच, आणि मी म्हणून एकटीने किती सहन करायचं असं आपण नेहमी म्हणतो. हे सहन करणं हे वेगळं, अगतिकता येऊन सहन करणं वेगळं. आणि मला हे माझ्या वाट्याला जे आलेलं आहे, प्रारब्धानुसार माझ्या वाट्याला जे आलेलं आहे, ते मला शांतपणे मान असो किंवा अपमान असो, निंदा असो किंवा स्तुती असो, नीच बोलणे असो किंवा अजून स्तुतीपर बोलणे असो, हे सगळं मला शांतपणे तेवढ्या पुरतं सहन करता आलं पाहिजे. हे विचारपूर्वक केलं तर आपण आपली स्थितप्रज्ञाची जी लक्षणं मगाशी बघितली त्याप्रमाणे आपण राहू शकतो. स्थितप्रज्ञ राहू शकलो तर त्याचा आपल्याला आनंद होऊ शकतो, कारण आपली शांतता भंग पावत नाही. जो शांत राहू शकतो कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्यांनी ते साधलं. जो शांत राहू शकत नाही, अशांतस्य कुतः सुखम, अशी आपण बघितलं, तो सुखी होणं शक्य नाही. अशा पद्धतीने असे अजून 2-3 श्लोक राहिलेत मला माहिती आहे, पण आपण, मला असं वाटतं आज इथे थांबावं. काही प्रश्न असतील तर ते प्रश्नांची उत्तर आपण घेऊया. सगळ्या मनाच्या श्लोकांचा फार सुंदर ग्रंथ, डॉक्टर काकांच्या मनाच्या श्लोकांवरच्या प्रवचनांचा ग्रंथ निर्माण झालेला आहे, तो आहे आपल्या पुढे. अनेक ग्रंथ आपण सगळे अभ्यासक उपासित आहात, मला माहिती आहे. बेलसऱ्यांचा ग्रंथ आहे, अनंतराव आठवले म्हणून जे होऊन गेले वरदानंद भारती, त्यांचा ग्रंथ आहे. त्या सगळ्या श्लोकांचा अर्थ आणि फार सुंदर विवरण त्या सगळ्या श्लोकांचं या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. आपण सगळेजण अभ्यास करत आहात आणि कराल, त्याच्यामुळे त्या सगळ्या श्लोकांचा परत अर्थ सांगण्याची मला गरज वाटत नाही. आज आपण आत्ता इथे पुरतं थांबू आणि झालेली सेवा मी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि आता माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप सुंदर असं विवेचन. उरलेल्या प्रश्नोत्तराचा वेळ सुद्धा तुम्ही विवेचनासाठी घेतला असतात तरी चालला असतं, अशी एकंदर स्थिती होती. हरकत नाही. कुणाला काही प्रश्न असतील तर एक 5-6 मिनिटं आपल्याकडे आहेत. ज्यांना काही विचारायचं आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि विचारावं. त्यानंतर सुद्धा आपला समूह काही काळासाठी आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न पाठवू शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या प्रश्नांना देखील उत्तरं दिली जाऊ शकतील. कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. नमस्कार सर. नमस्कार. मला तुम्ही प्रवचनात म्हणाल की रागाच्या 4 स्टेप्स तुम्ही सांगितल्या, त्याचा जरा परत उल्लेख करता का, तो कुठल्या, आणि शेवटची संत सज्जनांच्या जवळ असणारी स्टेप्स ही तुम्ही सांगितली. आणि राग हा 4 प्रकारचा असू शकतो. नाही, 4 प्रकार नाही. रागावर आपण जेव्हा काबू आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला कुठल्या पद्धतीने आपल्याला राग आलेला आहे हे कळतच नाही. सगळ्यात पहिली स्टेज आपला राग आलेला कळत सुद्धा नाही. राग येतो, येऊन जातो, तो येऊन गेल्याच्या नंतर जेव्हा आपण शांत होतो त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे राग आला होता. पण रागाच्या भरात आपण
कसे वागतो हे देखील आपल्याला काही कळत नसतं. ही पहिली स्टेज. बरोबर. बरोबर. दुसरी स्टेज अशी आहे की आपला राग येणार आहे किंवा आलेला आहे हे कळतं. येणार आहे नाही, आलेला आहे हे कळतं. म्हणजे मला राग आलेला आहे, मी चिडलेलो आहे आणि मला आता मी मला जाणवतंय की हे राग आलेला आहे मला. मी त्याच्यावर काबू नाही करू शकत, मी कंट्रोल नाही करू शकत आहे, पण मला राग आलेला आहे ते समजतंय मला आणि मला हे असं वागायला नको हे कळतंय मला देखील, पण तो मला राग आलेला आहे, मी चिडलेलो आहे हे मला कळतं. झाली दुसरी स्टेज. तिसरी स्टेज अशी आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला राग येण्याच्या आधीच मला कळतं की अरे आता मला राग येणार. हे जे वागणं बोलणं आहे ना आता ही जी परिस्थिती आहे, ही जी समोरची व्यक्ती आहे किंवा ही वस्तू आहे, काही म्हणा कशाच्याही संदर्भात म्हणा, नोकरांनी केलेलं काम असो, मुलांनी केलेलं आपल्या मित्रांनी शब्द अपशब्द असो, काही का असो, ती जाणीव आपल्याला होते आणि कळतं की मला राग येणार आहे. म्हणजे राग येण्याच्या आधी मला कळतं, राग येतोच मला, माझी मानसिक चिडचिड होतेच, मला राग येतोच, पण मला आधीच कळलेलं असतं की अरे आता मला राग येणार आहे. ही झाली तिसरी स्टेज. आणि चौथी स्टेज अशी आहे की ज्याच्यामध्ये मला राग येतच नाही. म्हणजे कसं, मला कळतं की हे असं जे वागतोय हा माणूस हा चुकीचा आहे. आता मला हेही कळतं की मी इथे रागवायला पाहिजे, मग मी तो राग मुद्दामून आणलेला असतो आणि मग थोडासा आवाज चढवून काहीतरी रागवल्यासारखं करून मी तशी बोलतो आणि नंतर मी शांत होतो, कारण मला माहिती आहे हा लेखाचा असाच वागणार होता. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ती जी स्टेज आहे ती चौथी स्टेज आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की राग आलाच खऱ्या मी चिडलाच, मी शांतच असतो. म्हणजे मग ती स्थितप्रज्ञाची स्थिती म्हणायची का? हो म्हणायची ना. संतांची स्थिती तशी असते, संतांची स्थिती तशी असते, कारण ते चिडत नाहीत, ते सगळीकडे एका वेगळ्याच कौतुकाने बघतात, अप्रूपाने बघतात. ही अशी कशी गंमत आहे, ही गंमत सुरू आहे, अशा भावनेने ते बघतात. त्यांची तशी दृष्टी आहे. आणखीन एक सर विचारायचं आहे. तुम्ही सांगितलं विषयाबद्दल जे छान तुम्ही खूप छान विवेचन केलं. विषय वासना हे असणारच आहेत. जसे त्रिगुण आपल्यात सर्वांच्यात कमी जास्त प्रमाणात असतात, तसा विषय वासनाही कमी जास्त प्रमाणात ह्या असणारच आहेत. त्याचा त्याग कसा केला पाहिजे, तर तिथं मला इथे एक उल्लेख करावा वाटतो. अष्टावक्र मुनींनी ज्या अष्टावक्र गीतेमध्ये सांगितलंय की विषय हे असणारच आहेत, विषय नाहीत असं होणार नाही, पण त्या विषयांना तू विष समजून त्याचा त्याग कर असं ते सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे समर्थांना सुद्धा नेमकं हेच यातून सांगायचं आहे. त्याचं विवरण मला खूप आवडलं म्हणून मी मुद्दाम उल्लेख केला इथं की ते तुम्ही केलं. विषय मनापासून विषयांचा त्याग शक्यच नाही, कारण विषय जर का विषय कानावर ऐकणार तोपर्यंत आपले कान चांगले तोपर्यंत आपल्याला ऐकणार आहे. शेजारच्यानी चांगलं म्युझिक लावलं काय किंवा नाही लावलं काय ते मला ते ऐकावंच लागणार आहे. किंवा मी जसे डोळे उघडल्याबरोबर मला समोर हे जे दिसतंय हा रूप हा विषय माझ्या समोर आहेच, तो दिसणारच आहे. पण विषयांच्या आसक्तीतनं मोकळं व्हायचंय, विषयांच्या बंधनातनं मोकळं व्हायचं म्हणजे विषयांच्या आसक्तीच्या बंधनातनं मोकळं व्हायचंय, विषयांमधनं मोकळं नाही व्हायचंय. रूप मला दिसणारच आहे, खायला भूक लागल्यानंतर मला खाणं आहेच आणि मग ते खाताना मी चांगलं चांगलं खाणार पण आहे, त्याचबरोबर तितकंसं चांगलं न झालेलं सुद्धा पदार्थ खाणारच आहे. असं जर का आपण विचार केला तर जे जसं समोर येईल ते तसं स्वीकारणं आणि जसं आलं तसं त्याचा स्वीकार करणं शांतपणे, हे जर का जमलं तर मग आपण विषयांवर किंवा त्या विषयांच्या आसक्तीवर, त्या रसाच्या आसक्तीवर विजय मिळवला असं होऊ शकतं. बरोबर बोललात तू. म्हणूनच ते अष्टावक्र मुनी म्हणाले ना की तू विषय हे विष समजून तू त्याग केलास तर तुझं जीवन सुखकर होणार आहे पुढं. असं आता इथे कसं आहे, अष्टावक्रांनी गीतेमध्ये जे सांगितलं ना त्याच्यामध्ये विषयांचा त्याग सांगितलेला जो आहे तो विषयांचा त्याग कधीच तुम्ही करू शकत नाही. त्याच्यामध्ये विष आहे ही भावना समजायची, फक्त त्याचा त्याग नाही करू शकत आपण. बघा म्हणजे कुठल्याही अर्थाने भूक लागली की खाणं आलंच, तहान लागली की पिणं आलं, शरीर असल्यावर शरीर धर्म आलेच. मग हे सगळे शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे विषय आहेत किंवा डॉक्टर काकांनी सांगितलेले अजून त्यांचा मी उल्लेख केलाच नाही आणि आजच्या पुस्तकामध्ये, पण सत्ता संपत्ती प्रतिष्ठा हे जे पंचविषय सांगतात काका नेहमी, हे तुम्हाला मिळणारच आहेत.
सत्ता आहे, काहीतरी सत्ता असते, प्रत्येकाला सत्ता असते, प्रत्येकाला काहीतरी प्रतिष्ठा असते, पण ती तेवढीच असते. त्याच्यात आसक्त जेव्हा होतो माणूस त्यावेळेला तिथे हे गडबड होते. सगळा घोटाळा तिथे होतो की मला जी सत्ता मिळाली आहे ती माझ्या जी मिळाली त्याच्यापेक्षा मोठी मिळावी, किंवा माझ्या सत्तेला जर का कोणी गालबोट लावलं किंवा कोणी त्याला चॅलेंज केलं तर लगेच माझी चिडचिड होते, ती नको व्हायला. असं जर का झालं तर आपण जिंकलो. विषयांचा त्याग करायचा, विषयांच्या आसक्तीचा त्याग करायचा. हा आणि आजचं छान झालं निरूपण सर. धन्यवाद. धन्यवाद सर. कोणीतरी हात मला अभिजित दादा स्वतःला अनम्यूट करा आणि तुमचा काही प्रश्न आहे तो विचारा. अभिजित पानसरे, तुमचा काय प्रश्न आहे तो विचारा. बहुतेक चुकून झालेला असावा. बर, तर आता जर कोणाचे काही ठीक आहे. प्रश्न नसतील ठीक आहे, आपण प्रश्नोत्तराची वेळ संपलेली आहे. पुन्हा एकदा दाखवतच होते, पण वेळ संपलेली आपली प्रश्नोत्तराची. कोणाला काही प्रश्न असतील तर ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता आणि त्या प्रश्नांना एकत्रित करून आपण ते प्रमोद दादांकडे पाठवूया आणि एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्याला उत्तरे दिली जातील. आज आपण इथे थांबूयात. संदीप, शेवटचा श्लोक घेतोय. हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती परी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.